Amen. Faithful one. ग्लोरी 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 टू हिज नेम. हालेलुया. बापा प्रभू परमेश्वरा धन्यवाद धन्यवाद. महिमेचा असा तू प्रभू परमेश्वर बापा, सदैव स्तुतीमध्ये वास करणारा असा तू महान प्रभू परमेश्वर. तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती महिमा करीतो की बापा आम्ही ते काय धूळ आणि माती बापा, परंतु बापा तू आम्हाला आज हे पात्र म्हणून निवडलेस बापा की आम्ही तुझी बापा गुणगान गावे, आम्ही तुझी महिमा करावी, आम्ही तुझी आराधना करावी. तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती महिमा करीतो की बापा आमच्या ओठामुखातून निघालेली ही तोडकी मोडकी स्तुती बापा अर्पण बापा तू मान्य केलेस बापा. आणि बापा प्रभू परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ता बापा, आज तू ह्या दिवसात आमच्या जोडीला इथे उपस्थित आहे. आम्ही विश्वास ठेवतो, कारण तुझं वचन म्हणते जेथे दोघे किंवा तिथे उपस्थित असतात तेथे तू उपस्थिथ असतो बापा. कारण बापा तेथे तुझ्या नावाचा जयघोष केला जातो बापा, तेथे तुझे नाव घेतले जाते बापा, तेथे तुझ्या नावामध्ये बापा आराधना केली जाते, त्याची तुझ्या नावामध्ये बापा मागण्या विनंती केलेल्या जातात बापा, ज्या तू सदैव बापा पूर्ण करण्यास तत्पर असतो बापा. बापा तुझी हीच इच्छा आहे की तुझ्या लोकांनी तुझ्याकडे मागावे आणि तू त्यांना भरपुरीने द्यावे बापा. बापा प्रभू परमेश्वरा, आजच्या ह्या सकाळच्या समयी आम्ही तुझ्या समोर बापा ह्याच इच्छेने बापा येत आहोत बापा, ह्याच आशेने येत आहोत बापा की बापा प्रभू परमेश्वरा तू तुझ्या वचनातून बोलावे आणि आम्ही ऐकावे बापा. आमच्या हृदयाची सुनता व्हावी बापा. आज आम्हाला एक नवीन पर्व मिळावे बापा, ज्या पर्वामध्ये आमची वाटचाल व्हावी आणि बापा तुझ्याकडचा रस्ता आमचा अधिकाधिक बापा कमी व्हावा आणि तुझ्या अधिक समीप पोहोचावे अशी आम्ही तुझ्यावर इच्छा व्यक्त करतो बापा. बापा प्रभू परमेश्वरा, बोलणारा मी नव्हे तर तू हो बापा. माझ्या चांगलं असं काहीच नाही बापा, मी बापा धूळ आणि माती आहे बापा, असंख्य चुका असा करणारा मनुष्य मी बापा, माझ्यावर विशेष दया कर बापा.
आणि बापा माझा उपयोग बापा तू तुझ्या गौरवासाठी कर बापा. हे बापा जे आम्ही वचन वाचण्यात जात आहोत बापा, ते वचनातून बापा तू आम्हाला खाऊ घाल बापा. त्या वचनाचं तू आम्हाला प्रगटीकरण दे बापा. कारण बापा आमचे बघणे आणि बापा तुझे समजावणे ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत बापा. बापा प्रभू परमेश्वरा विशेष दया अनुग्रह कर बापा. भाऊ स्टॅनलीचे स्मरण करतो बापा. आज ते हॉस्पिटलमध्ये आहेत बापा, त्यांना तू सुखरूप राख बापा. आणि बापा प्रभू परमेश्वरा जे काही बापा त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यांना काही एक त्रास होऊ नये, तर बापा त्यांनी तुझ्यामध्ये आनंद करावा बापा. आणि बापा त्यांच्या हृदयाला हुरहुर लागावी की आज मी मंडळीत असतो तर बापा. बापा प्रभू परमेश्वरा ह्या सगळ्या गोष्टीबद्दल बापा आम्ही तुला धन्यवाद देतो की कशा प्रकारे बापा तू आमच्यावरचं संकट टाळतोस आणि कशा प्रकारे तू आम्हाला बापा तळहाताच्या फोडाप्रमाणे राखतोस बापा. आजची ही साक्ष्याबद्दल तुला धन्यवाद देऊ. मंडळीला तुझ्या हाती सोपवून बापा, मला तुझ्या हाती सोपवून बापा, हे घराचा परिसर, आजूबाजूची सर्व परिस्थिती तुझ्या हाती देऊन छोटीशी प्रार्थना विनंती तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करीतो, म्हणून ऐकू मान्य कर. आमेन आमेन. आपण उभे असताना रोमकराचं पत्र 9वा अध्याय 11, 12 आणि 13 वचन वाचणार आहोत. रोमकरास पत्र 9वा अध्याय 11, 12 and 13 वर्स. मुले अजून जन्मली नव्हती व त्यांनी काही बरे वाईट केले नव्हते, तेव्हा निवडी संबंधाने देवाचा जो संकल्प असतो, म्हणजे जो कर्मामुळे नव्हे तर पाचन करणाऱ्याच्या इच्छेने असतो, तो कायम राहावा. म्हणून तिला सांगण्यात आले की वडील राष्ट्राची सेवा करील. त्याचप्रमाणे शास्त्रात असे लिहिले आहे की मी याकोबावर प्रीती केली आणि एसावचा द्वेष केला. Amen. For the children being not yet born, neither having done any good or evil, that the purpose of God according to election might stand, not of works, but of him that calleth. It was said unto her, the elder shall serve the younger, as it is written, Jacob have I loved, but Esau have I hated. परमेश्वर वाचलेल्या वचनाला आशीर्वाद देऊ. आपण सर्वजण खाली बसूया. आता आपण जे परमेश्वरांचे दिवस रात्र वचनातून बापा चिंतन मनन करतो, त्या आपल्याला माहिती आहे की हे जग जे आहे हे 2 शक्तीच्या हाती सामावलेले आहे. ओके, केवळ 2च शक्ती आहेत. भले लोक किती आणि काहीही मानो, परंतु फक्त या जगात फक्त 2च शक्ती आहेत आणि त्या 2 शक्ती ह्या जगाला चालवत आहेत. आता कोण कोणाच्या हाती आहे, कोणाला कोणती शक्ती चालवत आहे, हे ज्याने त्याने ओळखून घ्यायचं. ओके, कोण दुसरा पण सांगू शकत नाही, कारण काय देवाने काय सांगितलेलं आहे की तुम्ही कोणाचा न्याय करू नये. ओके, मला कोण चुकीचं वाटत असेल आणि कोणाला तरी मी चुकीचं वाटत असेल, ओके, हे सर्व ठिकाणी चाललेलंच असते. परंतु प्रत्येकाने ह्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे की मला कोणती शक्ती चालवते किंवा मी कोणत्या शक्तीच्या आधारे चालवलं जात आहे, हे फार महत्वाचं आहे. आता इथे आपण ह्या ठिकाणी बघतोय की इसाकाला 2 पुत्र झालेले आहेत, एसाव आणि याकोब. आणि इथे स्पेशली मेन्शन केलेलं आहे की फॉर द चिल्ड्रन बीइंग नॉट एट बॉर्न, ते जन्माला पण आले नव्हते. नेदर हॅव्हिंग डन एनी गुड ऑर इव्हिल, जन्माला आलेच नाही तर बरं वाईट करणार कुठून, काय सवालच येत नाही. ओके, बट दॅट द पर्पज ऑफ गॉड अकॉर्डिंग टू इलेक्शन माइट स्टँड. द पर्पज ऑफ देवाचं उद्दिष्ट की त्यांनी इलेक्ट केलेलं होतं. त्यांनी काय केलं होतं? इलेक्ट केलं होतं. देव काय म्हणतो? त्याचं तुला काय, तू कोण बोलणारा, त्याचं तुला काय, मी येईपर्यंत त्याला जर राहायचं असेल तर त्याचं तुला काय, तू बोलायचं नाही. ओके, आपल्यासाठी एक धडा आहे, त्याचं तुला काय. ओके, कायमचं लक्षात ठेवायचं. तर ते देवाने इलेक्शन केलेलं आहे, नॉट ऑफ वर्क्स बट ऑफ हिम दॅट कॉल इट. आज आपल्याला सगळ्यांना समजावं, कारण काय होते माहितीये का, प्रत्येकाच्या म्हणजे मनात असते, नवऱ्याला वाटते बायकोला बोलून दाखवावं, बायकोला वाटते नवऱ्याला बोलून दाखवावं, बापाला वाटते मुलाला बोलून दाखवावं, मुलगा कमावता झाल्याला त्याला वाटते मी बापाला बोलून दाखवावं, मी केलं, हे शक्य झालं असतं का, हे मी आहे म्हणून, हे शक्य झालं असतं का, हे मी आहे म्हणून, ह्या सगळ्या मी. परंतु देव काय सांगतो? सोडून द्या.
Amen. विसरून द्या. तुमचा मीपणा टोटली बाजूला ठेवा. हो, सर. हे सगळं कशाला होते? गॉड कॉल आहे. देवाशी याची इच्छा आहे. देवाशी याची इच्छा आहे. पण हे कोणाला माहिती होतं? फक्त देवाला आणि एसावच्या मम्मीला. Amen. ओके. तिला कशाला माहिती होतं? कारण तिथे सांगितलेलं आहे. Yes. ओके, की मोठा धाकट्याची सेवा करेल. Amen. मी याकोबावर प्रीती केली आहे आणि एसावाचा हेट केलेला आहे. ओके, एसावाचा हेट केलेला आहे. आता हीच परिस्थिती आपण पहिली बघतो. ऍक्च्युली इथे त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे. इथे कशाला सांगितलेलं आहे आपल्याला माहिती नाही. ओके, परंतु हेच जर आपण उत्पत्ती मध्ये बघितलं, तिथे पण जेव्हा पण वेनेवर देर इज अ रिवायवल, जेव्हा पण रिवायवल येते तेव्हा दोन शक्ती पॅरलल येतात. हे कायमचं लक्षात ठेवावं. Yes, sir. त्यामुळे कधीही माणसाने खुश होऊ नये किंवा कधीही माणसाने वरती उडू नये. True. ओके, कारण दुसरी शक्ती एकदम पॅरलल चाललेली असते. एकदम पॅरलल चाललेली असते की कधी ह्या साईडला येईल. ओके, रात्री होते, दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये न्यूज येते की हा माणूस ह्या पक्षात गेला. Yes. अरे काल त्यांनी भाषण दिलं काँग्रेसतर्फे आणि आज बीजेपी मध्ये आहे. काय? शक्ती पॅरलल आहे, एकदम पॅरलल. ओके, जास्त कामं रात्रीचीच होतात. जास्त कामं कधी होतात? रात्रीचेच होतात. त्यामुळे माणसाने जास्त म्हणजे हरवून जायचं नाही किंवा अति खुश होऊ नये. तर स्वतःला त्यांनी अयमात ठेवावं की मी कसा आहे. ओके, स्वतःला अयमात ठेवावं म्हणजे काय? सांगायची गोष्ट म्हणजे काय की काय मी केलं किंवा मी निवडलं गेलेलो आहे, मी वाचलो गेलेलो आहे, हे सर्व नाही. सगळं काही देवाच्या हातात आहे. सगळं काही देवाच्या हातात आहे. त्याप्रमाणे करणार. आणि त्यांनी अगोदरच ते जन्माला यायच्या अगोदरच त्यांच्यामध्ये द्वंद्व चालू होतं. त्यामुळे त्यांच्या आईला माहिती होतं. ती उदरात सर्व झेलत होती हे काय चालू आहे. आता उत्पत्तीमध्ये जर आपण बघितलं तर तिथे पण काईन आणि आबेल दोघे एकत्र आले. येस, दोघे एकत्र आले. परंतु तिथे देवाची स्टेटमेंट वेगळी आहे. काईन, तू तुझ्या भावावर कशाला रागावलाय? Yes. तुला कशाला राग आलेला आहे? Yes. तिथे देव किती समंजसपणाने व्यवहार करत आहे. पण तेच इथे काय सांग, पण तिथली परिस्थिती बघा. दोन जुळे उत्पन्न झालेले आहेत, बट इव वॉज नॉट व्हर्जिन. Right. Right. इव व्हर्जिन नव्हती. तिने पाप केलेलं होतं, व्यभिचार केलेलं होतं. बट हिअर इज द कंडिशन इज डिफरंट. ओके, रेबेका टोटल व्हर्जिन होती. Amen. Yes, sir. तिच्यावर बिलकुल दाग नव्हता. Right. ओके, दोन्ही मुलं इसाकापासूनच जन्माला आलेली होती. त्याच्यात काही एक भेळ नव्हती. काईन सरळ सांगितलं हा सैतानाचा. काईन सरळ सांगितलेलं आहे की हा सैतानाचा. परंतु इथे एसावच्या बाबतीत तसं काहीच नाही. तो इसाकाचाच पुत्र होता, रिबेकाचाच पुत्र होता. रिबेक टोटली वर्जिन होती, फुल वर्जिन होती. तिने काहीही तिच्यात दोष नव्हता, काहीही पाप केलेलं नव्हतं. तरी हे असं का? तरी हे असं का? कारण वेनेवर देर इज रिवायवल, टू पॉवर्स आर देअर. Amen. कधी पण रिवायवल येते. आणि प्रत्येक वेळा देवाने दोन दोन गोष्टी आपल्या समोर आणलेल्या आहेत. काईन हाबेल, एसाव याकोब. ओके, आणि हा जर आपण विचार केला तर देवाला जर असंच करायचं होतं तर मग देवाने एसावला पहिला जन्माला कशाला आणलं? याकोबाला का नाही आणलं? Yes. तसं तो करू शकत नव्हता का? त्याचं काय मिसकॅल्क्युलेशन झालं, काहीतरी चुकलं, शट माझं लक्ष गेलं आणि पटकन एसाव पहिला गेला बघा, शट मला याकोबालाच आणायला होतं, असं काय झालं? नो, नॉट अट ऑल. मग देव हे नाही आहे का? म्हणून देव म्हणजे सगळं काही करू शकत नाही असं आहे का? असं कसं झालं? देवाकडून ही चूक कशी झाली? पहिलं चूक झाली हे बोलणंच व्यर्थपण आहे. परंतु सपोज जर विचार केला तर असं काय होऊ शकते का की देवाने असं कसं केलं, देवाने असं, हे विचारण्याचा पण आपल्याला अधिकार नाही. पण हे सर्व कशाला केलं? जर पापच नसतं तर सोडवणारा कुठे असता? Hallelujah. म्हणजे अमुक सोडवणारा आहे. आता आपण सर्व बसलेलो आहोत, आपण एकमेकाला ओळखतो. सपोज आणखीन दोन नवीन माणसं आली ज्यांना माहितीच नाही की हे गृहस्थ कोण आहेत, हे गृहस्थ कोण आहेत, हे गृहस्थ कोण आहेत, म्हणजे प्रोफेशनने काय करतात हे ते. ओके, आणि कोणाची तरी तब्येत बिघडली आणि त्यांनी जाऊन नाडी चेक केली किंवा थेटोस्कोप लावून, तेव्हा त्यांना समजेल ना की इथे हे एक डॉक्टर आहेत म्हणून. बरोबर? म्हणजे आजारी पडल्यानंतर, नाहीतर चौकशी केल्यानंतर. मग हे सर्व देवानी कशाला केलं? हे सर्व देवानी याच्यासाठी केलं. Yes, right. हे सर्व देवानी कशासाठी केलं? ह्याच्यासाठी केलं की काहीही फोर्सफुल होऊ नये. काहीही फोर्सफुल होऊ नये. जे काय होते ते स्वतःच्या इच्छेने होते. Hallelujah. ओके, उद्या मुलाने बापाला दोष देऊ नये, तुझ्यामुळे हे झालं. नो, सगळं काही तुझ्या इच्छेने झालं.
तू चॉईस केलं. मी कोणाला दोष देऊ शकत नाही. मी चॉईस केलं. ओके. देवाने एदन गार्डन निर्माण केली. ते एदन गार्डन निर्माण केल्यानंतर पाप हे खूप सुंदर होतं. पाप हे काय होतं? एकदम सुंदर होतं. कितपर्यंत? जोपर्यंत मनुष्य पापात पडत नाही तोपर्यंत. जोपर्यंत मनुष्य पापात पडत नाही तोपर्यंत. ओके. कधी कधी आपल्याला दुसऱ्यांची श्रीमंती खूप बरी वाटते. कधी कधी मोनिका बोलते ते किती श्रीमंत आहेत ना, त्यांचं किती खूप चांगलं आहे ना. मी बोललो तू फक्त श्रीमंती बघते, त्या पैशाने काय वस्तू विकत घेतलेल्या आहेत आणि काय विकत घेतल्या जाऊ शकतात ते तो आपण बघतो. परंतु आतमध्ये कोणी बघितलंय का? त्या पैशासोबत त्यांच्यावर किती संकट आलेली आहेत, त्यांना मानसिक किती त्राण झालेला आहे, मानसिक किती आजार झालेला आहे, काय काय आहे हे आपण बघितलेलं आहे का? कोण ना कोण त्यांच्या घरात पिढेमध्ये आहे. कारण पैसा असाच येत नाही. पैसा असाच येत नाही. आणि कष्टाने कमावलेल्या पैशाला संकट पण जास्त नसतात. ओके. पण जर पैसा सडनली आला तर सांगितलं जाते काय की ही समुद्राची भरती. याचा अर्थ काय की जशी भरती येते तशीच ती जाते. जशी येते तशीच ती जाते. जसं तुमच्याकडे येणार तसाच तो तुमच्याकडून संपणार किंवा तुम्हाला काहीतरी उद्योगात ठेवून जाणार. म्हणजे तो आल्याचा पण तुम्हाला कटकट वाटणार. नव्हता तो बरा होता, नव्हता तो बरा होता, असं तुम्ही सारखे सारखे बोलत राहणार. त्यामुळे दुसऱ्यांच्या गोष्टीवर कधी बघू नये. दुसऱ्यांच्या गोष्टीवर कधी बघू नये. महत्वाचं हे आहे की तुमच्याकडे जे काय आहे त्याचं तुम्ही भांडवल करता की त्याला तुम्ही तुच्छ लेखता. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. तुमच्याकडे जे काही आहे त्याचं तुम्ही भांडवल करता की त्याला तुम्ही तुच्छ लेखता, हे महत्वाचं आहे. म्हणून देवाने तुम्हाला फ्री चॉईस दिली आणि दोन फोर्सेस दिल्या. एदेन गार्डन निर्माण केली. आता देव याकोबाला पहिला जन्माला आणू शकत होता. ओके. देव एदेन गार्डन फक्त बऱ्याचच झाड ठेवू शकत होता, पण वाईटाचं पण ठेवलेलं आहे. वाईटाचं पण ठेवलेलं आहे. उलट ते अधिक आकर्षक वाटत होतं. अधिक आकर्षक. करून बघ. नंतर सांगायचं नाही ना तू सांगितलं म्हणून मी असं केलं. आदामाने कसं सांगितलं? त्या येऊने मला ते खाऊ दिलं म्हणून मी खाल्लं. येऊने काय सांगितलं? मला त्या सापाने खाऊ दिला म्हणून मी खाल्लं. म्हणजे एकामेकावर ढकलतात. पण देव ते मान्यच करत नाही. तुम्ही कोणावर ढकलायचंच नाही. तुम्हाला फ्री चॉईस दिलेली आहे. तू ते का चूज केलं? हे पण होतं ना. पण देव कधी असं पण सांगत नाही अरे बाबा जाऊ नको, फसणार, जाऊ नको. जा करून बघ. केल्यानंतर काय होते ते बघ. पाप खूप सुंदर वाटत होतं, पण जोपर्यंत करत नव्हते तोपर्यंत. केल्यानंतर त्याला समजलं. केल्यानंतर दोन गोष्टी होतात. कोणत्या दोन गोष्टी होतात? परत दोन शक्ती तिथे आहेतच. शैतानाची शक्ती काय सांगते? आता तू फसला, आता तू काय करणार? हे सगळं केलं, ह्याच्यातून तुझी मुक्ती आहे का? पण देव काय सांगतो? रिपेंट युअरसेल्फ. परत दोन गोष्टी आहेत. रिपेंट युअरसेल्फ. ताबडतोब जजमेंट नाही. फ्री चॉईस आहे. चॉईस केल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की चुकलोय तर रिपेंटन्स पण आहे. तर काय आहे? रिपेंटन्स पण आहे. हेच फार आपल्या देवाचं मोठेपण आहे की तो कधीही आपल्याला टाकून देत नाही. इथे हीच गोष्ट आहे की रिबेकाद्वारे इसाकला आणि रिबेकाला पण समजत नाही की हे काय चालू आहे. पण ही देवाची योजना. रिबेकाने लग्न केलेलं होतं ते देवाचं प्रॉमिस सीड होतं. ते काय होतं? इसाक हे देवाचं प्रॉमिस सीड होतं. असंच काय एरेगेराच्या जोडीला लग्न केलेलं नव्हतं. तुझ्यापासून मी एक राष्ट्र घडवेन असं सांगितलेलं होतं. तुझ्यापासून एक राष्ट्र घडवेन. पण कदाचित इसाकला प्रश्न पडला असेल, एक राष्ट्र घडवेन असं सांगितलेलं, हे ते दोन झाली. इतर होताना काय झाली? दोन झाली. हा प्रॉब्लेम असेल. ओके. पण आपल्यासाठी म्हणजे आपण भाग्यवान आहोत की आपल्याला संदेशाने सांगितलेलं आहे की ऑलवेज व्हेनेवर देयर इज रिवायवल दोन शक्ती येतात. दोन शक्ती आलेल्या आहेत. ओके. आणि एक शक्ती आहे ती दुसऱ्यावर ओव्हरकम व्हायला बघते. ओके. ती कोणती? जगाची, नेचरची जी शक्ती आहे ती स्पिरिच्युअल शक्तीवर हमेशा ओव्हरकम व्हायला बघते. ओव्हरकम व्हायला कशाला बघते? जरी त्यांच्याकडे ते सामर्थ्य नसेल स्पिरिटचं, पण त्यांच्याकडे मेजॉरिटी आहे. त्यांच्याकडे काय आहे? मेजॉरिटी आहे. आणि त्यांनी एक लॉ बनवलेला आहे, मेजॉरिटी विन्स. बोलतो आता काय करणार? तुला बाहेर जाऊ देणार नाही, तुझ्या घरात राशन पाणी येऊ देणार नाही, तुला हे करून देणार नाही.
लॉ काही आहे, तू इथे गाडी ठेवायची नाही. मी पोलिसांना बोलव ना, तुझी गाडी फुटलेली असेल, पोलीस काय भरून देणार? तुझी गाडी 4 चाकं पंक्चर झालेली असतील, पण पोलीस काय तुला हवा मारून देणार? आहे, लॉ आहे. आणि पोलीस येऊन सांगतील पण की बाबा तुम्ही त्याला बंद करू शकत नाही, ते सांगून जाणार. 24 तास आम्ही असणार ना इथे. बोल काय करणार, बोल काय करणार. दोनच आहेत तुमच्याकडे ऑप्शन. बाबा तुम्ही काय सांगता ते मान्य करतो, पण मला गाडी फिरवू द्या. एक गाडी फिरवायची, नाही तर गाडी गेली जाऊ दे. Yes, sir. Amen. मी जे चालतोय तसाच चालणार, Hallelujah. मी माझ्या मार्गात चालणार. Amen. दोनच ऑप्शन आहे. काय आहेत? दोनच ऑप्शन आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. एसाव आणि याकोब हेच करत होता, हेच करत होता. देवाची चॉईस बघा. जो चांगला वाटत होता तो वाईट होता, Yes. जो चांगला वाटत होता तो वाईट होता, आणि जो वाईट काम करत होता तो चांगला होता, तो चांगला होता. इथे परत 2 प्रॉब्लेम आहेत. चांगला वाटत होता आपल्याला, देवाला नाही. Yes. देवाला नाही. वाईट वाटत होता आपल्याला, अरे काय हा सरळ सरळ शेंडी लावतो, टोपी लावतो आणि असं करतो, पण देवाला नाही. Amen. पण देवाला नाही. त्यामुळे मग एक विचार करावा की आपण कोणाची जजमेंट करावी कशी, कारण जे आपल्याला वाटते ते देवाला वाटत नाही. जे आपल्याला वाटते ते देवाला वाटत नाही. जरी तुम्ही बायबल घेऊनच जजमेंट केली तरी पण ते होत नाही, Yes. कारण त्या वचनाचा तुला कळलेला अर्थ तोच आहे. हे कशावरून? Right, sir. Amen. ते दुसऱ्या अय्यमातून सांगितलं गेलेलं असेल तर, दुसऱ्या माध्यमातून सांगायचं असेल तर, त्याचं कुठेतरी रिलेशन दुसऱ्या ठिकाणी लागत असेल तर, आपल्याला काहीच माहिती नाही. आपल्याला काहीच माहिती नाही. आपल्याला फक्त एकच माहिती आहे की मला माझा उद्धार करायचा आहे. मला काय करायचं आहे? माझा उद्धार साधून घ्यायचा आहे. हे फार महत्वाचं आहे. म्हणून की आज आपल्याला हे समजलं की जिथे चांगलं आहे तिथे वाईट आहे. Yes. ओके, जिथे चूक आहे तिथे बरोबर आहे, जिथे देव आहे तिथे डेव्हिल पण आहे. Yes. ओके, सगळ्या गोष्टी पॅरलल चालत आहेत. सगळ्या गोष्टी काय आहेत? पॅरलल चालत आहेत. टोटली फ्री चॉईस आपल्यावरती आहे. मी काय करावं? फ्री चॉईस आपल्यावरती आहे. परंतु आणखीन एक सांगतो की फ्री चॉईस आपल्यावरती आहे, आणि जरी आपण चूक केलं तरी 2 गोष्टी सतत आपल्या पाठीशी असतात. सैतान आपल्याला सतत सांगणार की तू ह्याच ठिकाणी राहायला पाहिजे, म्हणून बाबा तू चुकला, आता कसं काय, तू ही चूक केली, आता तुला कोणी हे करणार काय? तुला बरोबर वाटते का? तू याच्यापासून तुला आता क्षमा नाही, याच्यापासून तुला माफी नाही, म्हणजे तू अधिक चिखलात जावं ही त्याची इच्छा असते. परंतु तिथे देव सारखा सांगत असतो की रिपेंट कर. Amen. काय कर? रिपेंट कर. ओके, त्यामुळे शेवटपर्यंत माणसाने होप सोडू नये. Hallelujah. ओके, कायमचा माझा विश्वास कसा वाढेल ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं, कारण येशू बुला रहा. Amen. काय सांगतो आपण? येशू बुला रहा आहे. तो कायमचा आपल्याला बोलवत राहतो. ओके, तो त्याचं एक पण मिस करू पाहत नाही. 99ला सोडून तो तुला संधी देणार. Amen. हे Hallelujah. जस्ट रिपेंट कर. तू एक शब्द मात्र बोल, म्हणजे सगळं काय होईल. Amen. तू एक हृदयातून एक शब्द बोल की देवा मी चुकलो, मला माफ कर. Amen. ओके, तर तुला हात देऊन ताबडतोब बाहेर. ओके, ताबडतोब बाहेर. त्यामुळे कधीही शेवटपर्यंत डिस्करेज होऊ नये. ओके, कायमचं हे लक्षात ठेवा. बघा, आपली बुद्धी, हात, उंची, ठेंगपणा, उंचपणा, हे ते काहीच आपल्याला सपोर्ट करत नाही. जर आपल्याला काही सपोर्ट करत असेल तर काय सपोर्ट करत असेल? ती आपल्या मनाची प्रबळ इच्छा. Yes. मनाची काय आहे? प्रबळ इच्छा. याकोबाला का पहिलं जन्माला आणलं नाही? जर याकोबाला पहिलं जन्माला आणलं असतं तर याकोबाकडे बर्थ राईट असता, Right, 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 sir. ज्येष्ठपणाचा हक्क असता. Right. ओके, मग त्याला कशाला काबाड कष्ट करावे लागले असते? जर तुम्ही आम्ही संकटात नसते Hallelujah. तर आपण कशाला देवाला हाक मारली असते? Yes. तुम्ही आम्ही आजारी नसते तर आपण कशाला देवदेव केलं असतं? Yes. तुम्हा आम्हाला सगळं समजलं असतं तर आपण कशाला बायबल वाचलं असतं? Yes. बायबल वाचून सुद्धा आपल्याला सगळं समजलं असतं तर आपण कशाला संदेश त्याच्या मागे गेलो असतो? Yes. Right, sir. Amen. येस, Yes. गेलो असतो का? Amen. नाही गेलो असतो. ओके, नाही गेलो असतो, पण आपण गेलेलो आहोत. आता तुम्हाला माहिती आहे माझं घर आहे, त्याच्या बाजूने गाड्या ठेवायला पत्र्याची शेड केलेली आहे. त्याच्यावरती हे पायपोचनं सुकत घातलं, तर हिने सुकत घातलेलं आहे. ज्याने ते मला काढून दे, तर मी बोललो मी कशाला काढून देऊ, तूच घातलेलं आहे ना, तू काढ ना. नाही, माझ्यापेक्षा तुझा हात लांब आहे. तर मी बोललो असं कसं काय? आपल्या दोघांची उंची जवळपास सेमच आहे, कदाचित तुझी 1 इंच जास्तच असेल. नाही बघ पाहिजे तर माझा हात तोकडा आहे, तुझा हात लांब आहे. ओके, तू काढून दे. मी बोललो असं काहीच नसते, असं काहीच नसते. आपण सांगतो, सांगताना आपण काय सांगतो? असं सांगतो.
हे काय आपल्याला जजमेंट करायची सवय लागलेली आहे, किंवा आपल्यावरचं ओझं दुसऱ्यावर कसं जाईल, किंवा हे काम मला करायचं नाही म्हणून दुसऱ्याला कसं सांगता येईल असं आपण सांगतो. आता मी उदाहरण याच्यासाठी देतो की असं आपण मंडळीत करतो. ओके, प्रार्थना करायला आपल्याला वाटत नाही, ओके, वर्शिप घ्यायला आपल्याला वाटत नाही, किंवा हे काय आपल्याला करायला वाटत नाही, तेव्हा आपण सरळ नाही सांगत. आपण नाही सांगत. तर जर काय तोकडं पडत असेल तर ते काय पडते? आपले प्रयत्न, आपली इच्छा. ओके, दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग. देवाला तेच बघायचं होतं. म्हणून याकोब पहिला जन्माला आला नाही. याकोब पहिला जन्माला आला नाही त्याचं कारण हे होतं की ह्याची इच्छा काय आहे आणि ह्याची इच्छा काय आहे. ओके, दोघांची इच्छा काय आहे? दोघांना तेव्हापासूनच त्याने ठरवून दिलेलं होतं. ओके, तुम्ही प्रॉमिस सीड पासून जन्माला आलेले आहेत. कायनाची गोष्ट निराळी होती, पण तुम्ही प्रॉमिस सीड पासून जन्माला आलेले आहेत. ओके, तुम्ही तितकाच वेळ प्रभूमध्ये चाललेले आहेत. तुम्हाला एकाच आईने सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुम्हाला एकाच वडिलाने सगळं काही ज्ञान दिलेलं आहे. तरी पण आत्मे मात्र दोन आहेत. आत्मे मात्र दोन आहेत. का? कार्नल आणि स्पिरिच्युअल. कार्नल आणि स्पिरिच्युअल. का असं? फक्त फरक तो कोणता? काडीचा, फार मोठा नाही. ओके, जर आपण सांगितलं ह्याला मराठी मीडियममध्ये घातलं आणि तिला आयझॅक न्यूटनमध्ये किंवा ते कोणती शाळा तिथे घातलं, आणि ते मोठे झाल्यावर त्यांनी सांगितलं की जर त्याला इंग्लिश येत नसेल आणि त्यांनी सांगितलं की माझा काय दोष, मला इंग्लिश मीडियममध्ये घातलेलं, मला मराठी मीडियममध्ये घातलेलं, तर आपण फरक समजून घेऊ शकतो. दोघे एकाच शाळेत जातात, दोघांसाठी सर्व काही सारख्या रीतीने स्पेंडिंग केलं जाते, तर एक्सक्यूज देण्याची संधी येतच नाही, मिळतच नाही. मग तरी असं का? फरक काय असणार? काडीचा असणार. फरक काय असणार? काडीचा असणार. फरक काय होता? एसावाकडे जे होतं त्याचं महत्त्व त्याला कळत नव्हतं, आणि याकोबाकडे जे नव्हतं त्याचं त्याला इतकं महत्त्व वाटत होतं की त्याच्यासाठी मी वाटेल ते करेन. त्याच्यासाठी मी वाटेल ते करेन. हाच तो फरक होता. म्हणून तो वाटेल ते करत होता. म्हणून ते काय करत होता? वाटेल ते करत होता. ओके, आता बघा, ह्या परिस्थितीतून आपल्याला सोडू शकत नाही आपण. पापी मनुष्य जो आहे ना, हा ख्रिस्तापासून किंवा ख्रिस्ती लोकांपासून विभक्त होऊ शकत नाही, आणि ख्रिस्ती लोक पापी लोकांपासून विभक्त राहू शकत नाही. ते एकत्रच असतात, कारण ते दोघे एकमेकाचे साक्षी असतात. ओके, तुम्ही कसं चालता हे सांगायला तुमच्या आजूबाजूला कोणतरी पाहिजे. ओके, आणि तुम्हाला काय करायचं नाहीये हे समजायला पण तुमच्या आजूबाजूला कोणतरी पाहिजे. कारण काय, बायबल प्रथम आपल्याला नेचरमधून समजते. हा जे करतो ते चूक करतो, मला ते करायचं नाही. ओके, तेच हा सांगताना अरे हा असं करत नाही, म्हणजे मी जे करतोय ते चूक आहे. मी जे करतोय ते चूक आहे ऍक्च्युली, पण मी ते सोडू शकत नाही. किंवा मला सोडवायचं असेल तर मी त्याला विचारू शकतो, बाबा तू कसं काय केलं? हां, तू कसं काय केलं? माझं प्रार्थनेला येण्याचं कारण तेच होतं. माझं प्रार्थनेला यायचं कारण तेच होतं. मला सिगरेट आणि माणिकचंदपासून मुक्ती हवी होती. हे कसं काय शक्य आहे? तिचा बाबा कुठे प्रार्थनेला जातो ना, त्याने तंबाखू पण सोडलेला आहे, म्हणजे तिथे गेल्यावर शक्य होईल. तिथे गेल्यावर शक्य होईल. ही सुरुवात होती. ही सुरुवात होती. ही एक इच्छा होती. हे एक मन होतं. सगळं काही त्यानुसार झालं की नाही? म्हणजे तुमची हाईट, तुमची उंची, तुमची ताकद, तुमचा पैसा कमी जास्त होत नाही. कमी जास्त होत असेल तर तुमची इच्छा, तुमचं मन. तुमची इच्छा आणि तुमचं मन. तुमचं मन नाही आहे त्यामुळे ती गोष्ट तुम्ही करू शकत नाही. जर तुमचं मन असेल तर तुम्ही काहीही करू शकता. काहीही करू शकता. ओके, त्याच्यासाठी तुम्ही पूर्णच्या पूर्ण तुमचं लाईफ देऊ शकता. तुमचं लाईफ देऊ शकता. पण कोणत्या प्रकारे आपण काय साध्य करतो हे महत्त्वाचं आहे. आमच्या इकडचा एक मनुष्य आपण सर्व ओळखतो. ओके, शिक्षण जेमतेम. आता तुम्ही एक मराठीत वाक्य जरी डिक्टेट केलं तरी ते लिहू शकणार नाही. ओके, अशा प्रकारे. आणि शेती करायचं सगळं काही. अचानक तो रातोरात श्रीमंत होतात तसं श्रीमंत झाला. ओके, पण हे सर्व कसं झालं म्हणजे एका आयामातून दुसऱ्या आयामात गेला. ओके, जोपर्यंत कुटुंबात होता, आई वडिलांकडे होता, तोपर्यंत फक्त राबनेच होतं. लग्न झालं आणि थोड्या काळाने अचानक श्रीमंत झाला. त्याला सायकल लागत नव्हती, त्याने गाडी वगैरे आणली.
मी आणि माझा मित्र फिरत होता. मी बोललो, यार काय याची परिस्थिती बदलली? तो बोलतो, हां मेहनत केली हे ते. मी बोललो, कसली मेहनत केली त्याने? मेहनत तू पण केली आहे ना, तू इतका शिकलेला आहे, तू गव्हर्नमेंटमध्ये कामाला आहे, मग तुझं का नाही इतकी चांदी होत? त्याची कशी काय झाली? आणि त्याची रातोरात झाली. तू किती वर्ष झाली सर्व्हिस केली आहे, तुझी का नाही होत? म्हटलं, पैसा कसा कमावला नाही हे पण बघणे गरजेचं आहे. तर त्याने मला खोट्यात पडलं. बघा, 2 शक्ती पॅरलल कार्य करतात आणि दुसरी शक्ती किती प्रबळ असते. हां, त्याने मला खोट्यात पडलं. मी बोललो, का? बोलते, जा तुझी 100 रुपयाची नोट घेऊन जा आणि त्याची 100 रुपयाची नोट घेऊन जा, दोघांचं सामान सारखंच येते की नाही बघ. त्यावेळेला लिटरली मी विचार करायला लागलो, अरे हा ही बात तर खरी आहे. त्याची काही निळी नाही माझी काही हिरवी आहे असं नाही आहे. दोघांची नोट सारखेच, दोघांच्या नोटीने हे पण तेच येणार, सामान पण तेच येणार. आणि पुढचा माणूस हे नाही विचारत असली आहे की नकली आहे हे तर कोण बघतच नाही, पण बाबा ये तुमने सही तरीके से कमाया है या गलत तरीके से हे पण कोण विचारत नाही. 100 रुपये आणले आहेत का? दे आणि सामान घेऊन जा, दे आणि सामान घेऊन जा. बोलते, पैसा आहे ना, तुझ्या 100 रुपयाचा नोट आणि त्याची 100 रुपयाची नोट दोघांचा व्हॅल्यू सारखंच आहे. हे जगाचा लॉ आहे. सैतानाची शक्ती तुम्हाला असं फसवते. कोण नाही पैसे कमावणार? जर माणसाने, ह्या माणसाने असं सांगितलं, माणूस टीचर आहे. येस. फर्स्ट थिंग, माणूस टीचर आहे, तो हे भाषा वापरतोय. प्लस माणूस विश्वासू होता, बाप्तिस्मा घेतलेला होता. येस. तो माणूस ही भाषा सांगतोय, तुझ्या नोटीचं आणि त्याच्या नोटीचं व्हॅल्यू सारखंच आहे, दोघांचं सामान सारखंच येणार. ओके, मी प्रार्थनेला जातोय त्यावेळेला 5 मिनिटं मी गार झालो आणि मी विचार करत राहिलो, यार पैसा कमावणं इम्पॉर्टंट आहे, पैसा कमावणं इम्पॉर्टंट आहे. पैसा कमावल्यानंतर ॲटोमॅटिक नाव कमावता येते, ॲटोमॅटिक नाव कमावता येते. ओके, सगळ्यात जास्त रिलिजियस माणसं कोण आहेत माहिती आहे का? श्रीमंत माणसं. Yes. Yes. मग चर्च घ्या, मंदिर घ्या, मस्जिद घ्या, Yes. या सगळ्या ठिकाणी जास्त बोलचाला कोणाचा असतो माहिती आहे का? ह्या लोकांचा. Yes. सगळ्यात मोठ्या देणग्या कोणाच्या असतात माहिती आहे का? ह्या लोकांच्या. Very good. कारण धर्म हा त्यांचा बिझनेस असतो. Yes. Very good. धर्म हा त्यांचा बिझनेस असतो. ह्या माणसाला मी काय सांगितलं, तू अमुक वर्ष झाले सर्व्हिस करतोय, तुझी संपत्ती सांग. आणि तो काल तुझ्याकडे सांगत होता की तुमच्या शाळेत मला पिऊन म्हणून नोकरी भेटेल का? त्याची प्रॉपर्टी बघ, दोघांचा फरक बघ, नजरेत भरतो की नाही ते मला सांग, नोटीचं व्हॅल्यू किती येते नको मला सांगू. तुझ्या इतक्या वर्षाच्या कष्टाचं काय झालं आणि त्यांनी रातोरात कसं काय साध्य केलं, त्यांनी रातोरात कसं काय साध्य केलं, हे सगळ्यांच्या नजरेत भरते. आणि ते सगळ्यांच्या नजरेत भरलं जाऊ नये म्हणून हे जास्त रिलिजियस असतात, तिथे जास्त देणग्या देतात. Yes. देणग्या हेच लोक कामाला जाणारे जास्त देत नाही, त्यांच्या देणग्या सीमित असतात, 500, 1000, 5000, 10000 वगैरे. यांचे लाख, 5 लाख किंवा डायरेक्ट एक गोष्ट डोनेट केलेली आहे, बरं. हा कॉरिडॉर आहे ना, हा ह्याचा. ओके, तिथे त्याचं नाव. आणि म्हणजे हे रिलिजियस जे आहेत संस्था आहेत त्या पण एकदम म्हणजे CA चे बाप असतात, Hmm. ते चांगली पाठीबिटी करून ठेवणार, म्हणजे पुढच्या वेळेला दुसरा कॉरिडॉर तिथे व्हावा, आणखीन कोणीतरी करावा. ओके, ह्या गोष्टीद्वारे. पण ते हे सर्व कशाला करतात? जे दुसऱ्याला लुबडतात ते मग इथे देणग्या पण कसे देतात? ओके, की आम्हाला कोणी वाईट सांगू नये. प्लस धर्म हा आमचा धंदा आहे. धर्म हा काय आहे? आमचा धंदा आहे. जर मी इस्टेट एजंटचं काम करतो, मी जर जागा जमिनी विकायचे कामं करतो, तर मी एका पर्टिक्युलर ठिकाणी करतो ना. तिथे जर माझं नाव खराब झालं तर ते मला नाव वरती आणलं पाहिजे. माझं नाव कसं वरती येणार? हे टॉप लेवलचे जे लीडर असतात स्पिरिच्युअल, त्यांना वाटा की त्यांच्याशी उठबॅठ चालू होते, त्यांच्याशी उठबॅठ चालू झाली की समाजात ऑटोमॅटिक नाव चांगलं होते. आता इथे माझं काय झालेलं आहे, नावाची पाठी लागलेली आहे, म्हणजे परत मी ह्या सामान्य जनतेच्या जागा विकायला मोकळा. True. अरे मी तुला फसवणार का? फसवायचं असतं तर मी तिथे अमुक देणगी दिली असती का? Yes. कोण पण Yes. विश्वास ठेवणार की नाही? Yes, sir. Right. सरळ साधा संबंध माणसं, अरे मी त्या माणसाला हॉस्पिटलला जायला मदत केली असती काय? चॅरिटेबल, Hmm. रोलिंग. ओके, आणि हा धंदा इथे सामावलेला आहे. Yes. हे धंद्याचं कारण बनलेलं आहे. हे काय झालेलं आहे? धंद्याचं कारण बनलेलं आहे. आणि तुम्हाला कोणता ढोस पाजला जातो? तुझ्या नोटीचं आणि त्याच्या नोटीचं व्हॅल्यू सारखंच आहे ना. Right. तुझ्या नोटीचं आणि त्याच्या नोटीचं व्हॅल्यू सारखंच आहे. कर कोणतंही काम कर, पैसा कमाव. पैसा कमावल्याने तू तुझ्यावरचे सर्व डाग काढून टाकू शकतो. इज इट पॉसिबल? इज इट ट्रू? नॉट ॲट ऑल. कारण देव काय सांगते की तुमच्या कर्माने आणि तुमच्या श्रीमंतीने काहीच नाही. True.
आमेन. हे माझ्या चॉईस नाही. आलेलुया. हे काय आहे माझ्या चॉईस नाही. जे काय आहे ते माझ्या चॉईस नाही. सगळं काही माझ्या चॉईस नाही. परंतु आता दोघे जन्माला येतानाच भांडण करत होते आणि सर्व काय होतं, एसाव जो होता तो कार्नल होता. त्याच्याकडे जे काय होतं त्याचं त्याला महत्त्व नव्हतं. तो फक्त पोटाची कशी हे जिरवावी, ओके, शरीरासाठी जिभेचे चोचले, टेस्टी फूड, ओके. ॲक्च्युली जे काही जेवण आपल्यासमोर आलेलं आहे त्याबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊ. Yes. आमेन, आमेन. मी कोण आहे की ते जेवण रिजेक्ट करावं? मी कोण आहे की ते जेवण रिजेक्ट करावं? हे मला पसंत नाही. दुसरा, हे म्हणजे कोणत्याही नियमातून योग्य गोष्ट आहे का No. ते मला सांगा. पण कित्येक वेळा सर्रासपणे आपण हे करतो. कित्येक वेळेला सर्रासपणे आपण हे करतो. कारण आपल्याला त्या अन्नाचं व्हॅल्यू नसते. अन्नाचं व्हॅल्यू नसते, ओके. आणि कोणतरी आपलं ऐकतं ना, म्हणून त्याला आपण ऑर्डर देत असतो, ओके. बाहेर असतानाची गोष्ट, हां, मेस होता म्हणजे सगळ्या माणसाचा. तर सगळ्यांनी एकत्र बनवलेलं आणि इतक्या लोकांना, म्हणजे सपोज इतके लोक आहेत, ह्यांना जर भाजी पुरवायची, तर कसं काय? मग सगळ्यांना जे जे आहे ते तितकं हे करावं लागेल ना. पण ह्याच्यात सगळी माणसं सारखी नव्हती. एक जो होता त्याला जरा जास्त लागत होतं. म्हणजे त्याचं कसं राईस आणि सर्व नीट मिक्स झाल्याशिवाय त्याला जात नव्हतं. आणि मी पण बसलोय, मी तिथे नवीनच होतो आणि मी जेवतोय, सगळं काय चालतं. त्या माणसाने काय करावं? ओके, त्याला जात नाही, उचकी लागते. त्याने सरळ बाजूचं जग उचललं आणि प्लेटमध्ये त्याला पाहिजे तितकं घातलं. मला फार आवडलं. त्याचं उद्दिष्ट काय होतं? मला इतकंच पाहिजे, किंवा मला आता पाणी मिक्स केल्यानंतर त्या भाजीची टेस्ट काय राहणार? पण त्याचं उद्दिष्ट एकच होतं की हे जरा कडक झालेलं आहे, म्हणजे इतकं काय बोलतात, मॉइश्चर नाही याच्यात, ओके, लुब्रिकेटेड नाही आहे. मला हे जावं पोटात, एकदाचं पोटाचं खळगी आग विजावी, हेच त्याचं एक उद्दिष्ट होतं. तो फटाकसे जेवला. सगळ्यात पहिला तो जेवला, सगळ्यात जास्त जेवला आणि सगळ्यात पहिला तो जेवला, ओके. काय केलं त्याने? सोल्युशन शोधून काढलं. Right, sir. त्याने कोणालाच दोष दिला नाही किंवा कोणाकडून अपेक्षा पण नाही केली, तुझं थोडं देतं का, मला हे नाही जात, किंवा ठेवून दुसरे पण अपेक्षा नाही केली. पण त्यांनी ती वेळ भागवली. त्यांनी काय केलं? ती वेळ भागवली. सर्व काही तुमच्या मनाच्या इच्छेवर आहे. तुम्ही कसं घेता, तुम्ही त्यावेळेला कसं सर्वाईव्ह करता, तुम्ही काय करता, ओके. आहे त्याला तुच्छ लेखता की त्याचं तुम्ही भांडवल करता? आहे त्याला तुच्छ लेखता की त्याचं तुम्ही भांडवल करता? हे फार महत्त्वाचं आहे. आता इथे काय झालं, एसावकडे काय आहे ह्याचं त्याला व्हॅल्यूच नव्हतं, किंबहुना त्याला माहितीच नव्हतं, ओके. आणि म्हणजे त्याच्या जागेवर आपण असतो तरी पण आज आपल्याला संदेशाने हे म्हणजे कुठून जर सांगितलं नसतं तर आपल्याला पण कळलं नसतं. किंवा मी तुम्हाला मागे पण बोललेलो ना की हे वाचत असताना मला काय वाटायचं, अरे हा याकोब इतका बंडल आणि ह्याला कसं काय हे केलंय, आणि एसावाची काय चूक? सर्वसामान्याला हेच वाटते. कारण काय, त्याची चूक काय? बापाची सेवा करत होता, आईचं ऐकत होता, जाऊन जंगलात शिकार करत होता, बापाला पाहिजे ती बापाची इच्छा पूर्ण करत होता, सेवा पण करत होता, इच्छा पण पूर्ण करत होता. कुठे म्हणजे तो त्याची जिम्मेदारी बरोबर सर्व काही करत होता. मग त्याची चूक ती काय? त्याच्याजवळ जे काय होतं त्याचं त्याला व्हॅल्यू नव्हतं. पण होतं त्याचं व्हॅल्यू असावं म्हणजे असं काय होतं की इसाकाकडून याला 100 गुणी सोन्याच्या आणि त्याला 5-50च मिळणार, असं काय होतं का? त्याच्या बदल्यात त्याला मिळालं ते काय मिळालं, ओके. आणि एसावाने बर्थ राईट घेतला म्हणजे तो काय घेतला? Yes. जर आपण बघितलं तर काय केलं, एसावाने बापासाठी शिकार करायला जंगलात गेला, ओके. परिस्थिती बघा, देवाची निवड बघा, देवाचं कार्य बघा, कसं काय होते ते बघा, ओके. एसावाला शिकार मिळाली नाही. याकोब तो कोण? साध्या सरळ भाषेत बोलायचा म्हणजे मम्मीच्या पदरात बसणारा बायल्या, ओके. बोललं तर व्यर्थ नाही होणार. Right, sir. जेवण शिजवत होता आणि एसाव मर्द शिकार करत होता जंगलात. Right. बहुधा त्याच्या जोडीला कोण असेल मला माहिती नाही, कदाचित एकटा पण जात असेल. ही खायची गोष्ट आहे का, Yes. जंगलात जाऊन शिकार करणे आणि हे सगळं, ओके. म्हणजे तो मर्द आणि हा कोण? सीझी पर्सन. Yes. मम्मीच्या इकडे बसून डाळ बनवत होता आणि बनवलेलं ते काय होतं? डाळ.
ओके, ह्याला कसं माहिती त्याला शिकार मिळणार नाही, हालेलुया. तो येताना भुकेलेला येणार. हालेलुया, हालेलुया. Yes. ओके, त्याच्या मम्मीला कसं माहिती? हम्म. हा, अच्छा, आल्यानंतर मम्मीने का नाही असं सांगितलं, ए याकोबा तू असं कशाला करतो, तो तुझा मोठा भाऊ ना, चल दे त्याला काय बनवलंय ते. त्याने असं का नाही सांगितलं, तिने असं का नाही सांगितलं? नाही सांगितलं. याकोबाने बरोबर तेच काम केलं, त्याला बरोबर शिकार मिळायची नव्हती, व्याकुळ झालेला आहे, खूप लेट आलेला असेल, खूप लेट आलेला असेल. ओके, आजच्या सारख्या सुविधा नाहीत, पाण्याची बॉटल घेऊन गेलेला आहे, बिस्किटचा पुडा घेऊन गेलेला आहे, असं काही सुविधा नाही आहेत. ओके, बिचारा हिंदोडून हिंदोडून थकला असेल आणि आलेला असेल, तो काय सांगतो, बाबा तू काय बनवलंय ते दे. आणि त्यांनी त्याच्या बदल्यात काय सांगितलेलं आहे, मला अमुक देतो का? त्याने फक्त इतकंच सांगितलेलं, ओके तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क मला दे, मी तुला हे देतो. म्हणजे कशी काय परिस्थिती जुळवून आलेली, कसं काय झालेलं? देवाची इच्छा होती, हालेलुया. देवाची इच्छा होती हालेलुया. हे असं व्हावं. ओके, आपण सांगतो याकोब फसवा, पण त्याने फसवलेलं नाहीये, ते आपल्याला दिसतंय तसं, Yes. ते आपल्याला तसं दिसतंय की एक लहान भावाचं कर्तव्य होतं. त्यांनी जर शिकार करून आणली असती तर त्यांनी याकोबाला असं सांगितलं असतं का की बाबा तू काय नाही केलं, तू अमुक दिवस माझे पाय दाबशील तरच मी तुला जेवायला देईन, असं काही कुठेच सांगितलेलं नाही. पण ह्यांनी मात्र हे सांगितलेलं आहे, कारण तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, किंबहुना देवाने ती निर्माण केलेली आहे. Yes, amen. आईचा सपोर्ट आहे, Amen. आईचा सपोर्ट आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क मला दे. आणि द्यायचं काय होतं, काढून असं काहीच द्यायचं नव्हतं. असं पण नाही सांगितलं तुझा घोडा मला आवडतो, बहुधा त्याचं धनुष्यबाण असेल ते मला दे, असं काहीच सांगितलेलं नाही. कोणतीही वस्तू मागितलेली नाही. मागणं पण कसं आहे बघा, मागणं पण कसं आहे बघा. Yes. ओके, हे महत्वाचं आहे, तुमचं मागणं काय आहे हे फार महत्वाचं आहे. Amen. तुम्ही देवाकडे एखादी गोष्ट मागताय तर ती पूर्ण होईल की नाही तर पहिले विचार करायचा. जर तुम्ही देवाकडे पैसा मागताय तर मला तर वाटते, म्हणजे माझ्या उद्देशाने तो व्यर्थ पण आहे, कारण पैसा देवाने निर्माण केलेला नाही, तो कसा तुम्हाला देणार? पैसा देवाने निर्माण केलेला आहे का? अजिबात नाही. पैसा मनुष्याने मनुष्याच्या सोयीसाठी निर्माण केलेला आहे. ओके, आणि त्याप्रमाणे त्याने स्वतःला वरचढ कमी लेखण्याचं काम केलेलं आहे, पण देवाने तसं केलेलं नाही आहे. त्यामुळे ते जर तुम्हाला मागितलं तर तो मिळेल ह्याची गॅरंटी म्हणजे मला तरी वाटत नाही. त्यामुळे तुमचं मागणं काय आहे हे बघा. ह्याने मागितलेलं काय आहे, कोणतीही त्याला त्याच्याकडून वस्तू द्यायची नाही, त्याला फक्त हा किंवा नाही बोलायचं आहे. ओके, जसा माझा मुलगा म्हणतो इनोक दादा आहे, इनोक दादा, जोएलला कशाला दादा बोलायचं, मला दादा बोला, असं कधीतरी त्याची इच्छा होते ना, अशी त्याची इच्छा होते. तसं फक्त मी मोठा असं बोल, इतकंच. आजपासून तू सांगायचं मी मोठा. ओके, आणि बोलायला पण काय हरकत नव्हती, कारण काय मिनिटाचा फरक असेल त्यांच्यामध्ये, काही मिनिटाचा फरक असेल. ओके, त्यामुळे एसाव पण काय विचार करत असेल, बाबा तू मोठा चल, पण काय दिला, शब्द दिला. पण काय झालं, शब्द दिला. म्हणून बोलताना पण विचार करायचा. Yes, sir. म्हणून माणसाने काय करायचं, बोलताना पण विचार करायचा. फक्त कुठे लिहून नाही दिला, स्टॅम्प पेपरवरती नाही, काय नाही, काय नाही, फक्त शब्द दिला. फक्त काय दिला, शब्द दिला. तू मोठा, पण तुझ्याकडे काय आहे ते दे, घे, आता घे, आता सर्व जेवला तरी चालेल, आता सर्व जेवला तरी चालेल. बघा, मामूलीची गोष्ट, आपल्या नजरेत फक्त डाळ आहे, आपल्या नजरेत काय आहे, फक्त डाळ आहे. पण आपल्या नजरेत हे नाही येत की एसाव नेहमी शिकारीला जात होता, नेहमी शिकार घेऊन येत होता, अशी परिस्थिती कधीच उद्भवलेली नव्हती. त्याच्या आईने त्याला असं केलेलं नाही की तो सकाळपासून शिकारीला गेलेला, तो त्याच्यासाठी गेलेला का, आपल्यासाठी गेलेला ना. तो शिकार करतो तेव्हा आपण सर्व खातो ना, मग तू त्याला असं कसं बोलतो? त्याचा कान पकडला नाही, आईने काहीच बोललं नाही, कारण आईने 9 महिने पोटात काय चाललंय हे Yes. अनुभव केलेला होता. Hallelujah. याचा अनुभव केलेला होता. तिला माहिती होतं हा कसं ना कसं करून एक दिवस ह्याचा हक्क घेणारच. ओके, प्लस तिला सांगितलेलं पण होतं, Yes. की मी याकोबावर प्रेम करेन. प्रेम केलं, त्याला शिकार नाही मिळाली, ही देवाची इच्छा होती. Yes. ओके, त्याला त्या वेळेला छोटा असून आपण सांगतो की मम्मीचा पदर पकडून राहायचा, पण त्याला अक्कल बरोबर मिळाली, मला ते देतो का, तर मी तुला हे देतो. Yes, yes. बहुधा 1 तास त्याने सहन केलं असतं आणि स्वतःने जेवण बनवलं असतं तर, किंवा आईला बनवायला सांगितलं असतं तर, जेवण बनवायला तेवढा काळ पुरेसा आहे ना. Oh, right. हा, अर्ध्या पाऊण तासात जेवण होते. जर आपल्याला जेमतेमच पाहिजे असेल तर ते होऊन जाते. Yes. ओके, पण तेवढा पण त्याच्याकडे धीर नव्हता. का धीर नव्हता? कारण तो इतका एक्झॉस्टेड झालेला होता. हे सर्व परिस्थिती देवाने निर्माण करून ठेवलेली की आज तू तुझ्या ज्येष्ठत्वाचा हक्क त्याला देणार, Yes. आणि त्याने त्यासाठी काहीही केलेलं असणार,
आणि तो रेडी असणार हे घ्यायला, तो रेडी असणार. दॅट्स द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आमेन. तुमच्याकडे जे काय आहे ते तुम्ही तुच्छ लेखलं. एसावाने काय विचार केला, मला काय द्यायचं आहे, कोणतीही वस्तू प्रमाणात असं काहीच द्यायचं नाही. ओके, मी फक्त हां तू मोठा इतकंच बोलला, त्याच्या बदल्यात मी वस्तू घेतली, माझं पोट भरून घेतलं, माझी त्यावेळेची इच्छा तृप्त झाली. हे एसावासाठी फार महत्त्वाची गोष्ट होती. ओके, आणि त्याच्यासाठी काय होतं की तो कधीपासून लागलाय, त्यांनी विचार केलाय कशी परिस्थिती उद्भवेल, कसा मला चान्स भेटेल, मी जेवण बनवून ठेवतो, जर याला शिकार नाही मिळाली तर आज माझा चान्स. ओके, मग बहुधा त्याला ती मसुरीची डाळ, लाल डाळ आवडत असेल. ओके, म्हणून त्याने ती पर्पजली बनवलेली असेल, किंवा त्याच्या आईचा त्याला सपोर्ट असेल, काहीही असेल, परंतु तो अभ्यास करून वेल प्लॅनिंगने बसलेला होता. हालेलुया. आज मला संधी भेटली हे मी मागणार, आज मला संधी भेटली हे मी मागणार, आज मला संधी भेटली मी हे मागणार, असं कधीपासून तयारीत होता. आणि संधी भेटली, हालेलुया. आणि संधी भेटली. भेटता बरोबर त्यांनी काय केलं, मागितलं ते पण असं मागितलं, कदाचित घोडा मागितलं असतं तर त्यांनी काय सांगितलं असतं, एका वेळेच्या जेवणाचं घोडा मागतो, थांब तुला दाखवतो, नाही तर नाही देत, जा मी स्वतः करून घेईन. हो, हो. आई माझ्यासाठी बनव, तू माझं धनुष्यबाण बनव मागतो, उद्यापासून मी कशी शिकार करणार. ओके, नाही देत, जा मी बनवतो, त्याच्यापेक्षा मी उपाशी राहीन. पण द्यायचं काय होतं, एसावने काय विचार केलेला, द्यायचं काय होतं, फक्त ह्याला मोठं इतकंच बोलायचं आहे ना, बाबा चल जा, बोललो जा. पण बोलताना विचार करायचा, देताना विचार करायचा. हालेलुया. ओके, मी काय देतो याचा विचार करायचा. तेव्हा लिखाटिपी होत नव्हतं, फक्त वचन दिलं जायचं. Yes. Yes, आमेन. ओके, फक्त काय केलं जायचं, वचन दिलं जायचं, आणि वचन दिलं ते त्यांनी घेतलं. आतापासून मात्र याकोब मोठा, आता काय झाला, याकोब मोठा झालेला होता. पण ते कोणाला माहिती होतं, एसावाला माहिती होतं, याकोबाला माहिती होतं, बहुधा त्याच्या आईला माहिती असेल. Yes. ओके, देवाला तर पहिल्यापासून ठरलेलंच होतं, हालेलुया. देवाचं काय होतं, पहिल्यापासून ठरलेलं होतं. परंतु हे इसाकाला माहिती नव्हतं, हे इसाकाला माहिती नव्हतं. आमेन. आता बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे. ओके, आज प्रॉब्लेम हाच झालेला आहे, काय झालेला आहे, हाच झालेला आहे. आपल्याकडे जे काय आहे ते आपल्याला महत्त्वाचं वाटत नाही आहे, दुसऱ्यांकडे जे आहे ते आपल्याला प्रिय वाटत आहे. मी पुष्कळ वेळा सांगतो, पुष्कळ वेळेला आपल्याला दुसऱ्यांच्या घरचं जेवण आवडते. Hmm. ओके, पुष्कळ वेळेला आपल्याला दुसऱ्यांच्या नवरे आणि दुसऱ्यांच्या बायका आवडतात, पुष्कळ वेळेला आपल्याला दुसऱ्यांची घरं आवडतात, पुष्कळ वेळेला आपल्याला दुसऱ्यांच्या गाड्या आवडतात. ओके, कदाचित दुसऱ्यांचं फर्निचर आवडते. हे नेहमी आपल्या बाबतीत होते. ओके, हे काय होते, नेहमी आपल्या बाबतीत होते. दॅट इज व्हेरी रॉंग ॲटिट्यूड. Right, sir. ओके, आपल्याकडे जे काय आहे ते दुसऱ्यापेक्षा चांगलं आहे असं नाही म्हणावं, परंतु आपल्याकडे जे काय आहे त्याबद्दल देवाला धन्यवाद आहे ना, हालेलुया. माझी गरज भागते, माझ्याकडे आहे ना. ह्याच्यासाठी देव तुमचं मन बघतोय. आमेन. देव काय बघतोय, कर्म तो बघतच नाही. भले आज तुम्ही हा फ्लॅट बघितला, याचं सर्व फर्निचर बघितलं, उद्या ह्याच्यापेक्षा तुम्ही खूप मोठं केलं, ओके, आणि तुम्हाला देव चांगला म्हणणार आहे का, तर त्याच्यात विशेष ती काय, Yes, true, sir. त्याच्यात विशेष ते काय. पण माझ्याकडे जे आहे त्याला जर मी चांगलं म्हणत असेल आणि देवाला धन्यवाद देत असेल तर ते देवाच्या दृष्टीने अधिक चांगलं आहे, Yes, sir. Yes. तर ते देवाच्या दृष्टीने अधिक चांगलं आहे. ओके, देव काय विचार करतो, आहे त्या परिस्थितीत हा खुश आहे, माझं गुणगान गातोय, करता करविता तो आहे ना, Yes. गुणगान त्याचे गावे. ओके, ॲटिट्यूड नसावं, ग्रॅटिट्यूड असावं. Yes. ओके, हे फार महत्त्वाचं आहे. इथे पण तेच झालेलं आहे की आजकाल झालंय, विश्वासू लोक त्यांच्याकडे जे काय आहेत ना त्याला कमी लेखतात, आणि त्यांना जगाची ओढ जास्त लागलेली आहे, True, sir. त्यांना जगाची ओढ जास्त लागलेली आहे. ओके, पण जगाच्या दृष्टीने आपण कधीच विचार करत नाही, जगाच्या दृष्टीने आपण कधीच विचार करत नाही की जग काय बोलत आहे. ओके, आपल्याला असं वाटतं की जग खूप खुश आहे. नो, तसं नाही आहे. Yes. जग चक्रव्यूहात अडकलेलं आहे. Yes. Yes. ओके, जग चक्रव्यूहात अडकलेलं आहे. कधी कधी ते विचार करतात, कधी कधी ते सांगतात, आणि कधी कधी ते बोलतात. आता खूप वेळाला काय बोलतात, मोनिका तुझं बरं आहे ना, तुम्हाला सोनं नाणं करायचं नाही, तुम्हाला काही टेन्शनच नाही. मला आत्तापासूनच माझ्या मुलीचं टेन्शन लागलेलं आहे, मला आत्तापासून आहे की नाही. म्हणजे त्यांना काय वाटतं, हे खूप बरे आहेत, Hmm. तुमचं किती चांगलं, अमुकच कपडे घालायचे, अमुकच फॅशन करायची, असं काही नाही ना, तुम्ही साधे सिंपल पण राहू शकता, आहे की नाही. त्यांच्या नजरेतून आपण स्वतःला कधी बघतच नाही, Yes. त्यांच्या नजरेतून आपण स्वतःला कधी, अरे तुझं किती चांगलं आहे, तू प्रोग्राम अटेंड नाही करत, तुला कोण काय बोलणारं नाही,
आम्ही नाही गेलो तर राग का असं का, मग आमच्या घरी पण ते आले पाहिजेत का? हे तुम्ही एका सिस्टममध्ये तुम्हाला बांधून घेतलेलं आहे. Yes. आपण सिस्टममध्ये बांधलेलं नाही आहे. Yes. आपण खूप चांगले आहोत, पण हे आपल्याला कळत नाहीये. True, sir. हे आपल्याला कळत नाहीये. ओके, त्या दिवशी एका मुलीचा क्लास घ्यायला गेलेलो. ओके, नेहमी जातो, तिचा क्लास घेत होतो. तर कधी फ्रायडेच्या अगोदर की फ्रायडेला क्लास संपायच्या वेळेला तिने एक 4-5 लाडू का आणि वेफर वगैरे आणून मला दिलं, असं ठेवलं. तर मी बोललो, अरे वा, लाडू एकदम मस्त छान बनलेले होते, म्हणजे आकार बिकार आणि चांगले दिसत होते. तर मी बोललो, काय रेडीमेड आहेत की? नाही नाही सर, घरी बनवले. तर म्हटलं असं का? तर चालेल, तर सर तुम्ही घ्या. तर मी एक घेतला. तोपर्यंत त्या बाईने मला काहीच बोललेलं नाही. हां सर तुम्ही घ्या, मग मी तुम्हाला आमच्या बाजूला गणपती आहे ना, ते दाखवायला नेतो. ओके, तिचे ही स्टेटमेंट संपली. मी बोललो, नाही नाही नाही, मी बघायला येत नाही, मी बघायला येत नाही. माझी ही स्टेटमेंट संपली. मी काय सांगितलं, हे तुम्ही घेऊन जा, मला बस झालं, इतकं काय करायचं, हे तुम्ही घेऊन जा, उगाच इथे पंख्याखाली हे खराब होणं. ती गेली. ओके, तदनंतर त्या तिच्या मम्मीने आणि आजीने 2 दिवस माझ्यासमोर आलेच नाहीत. ओके, ते 2 दिवस माझ्यासमोर आलेच नाहीत. मी हिला घरी येऊन सांगितलं की मी तिला अशी स्टेटमेंट बोललो, तिला ताबडतोब राग आला वाटतं, की कारण ती ताबडतोब गेली. मी पुढे एक्सप्लेनेशन देणार होतो, मी म्हणजे काय स्वतः सांगणार होतो आणि हे काय सर्व करणार होतो, अशातली भाग नाही. मला फक्त इतकंच सांगायचं होतं की मी मूर्तीपूजा करत नाही, मूर्तीपूजेला मानत नाही, असं साधं सिंपल उत्तर देऊन बाहेर पडणार होतो. पण तोपर्यंत म्हणजे कदाचित तिची भावना असं झाली असेल की आमच्या देवाला हे मानत नाही किंवा आमच्या देवाचा अपमान असं कसं करून ते रागावून गेले किंवा हे. देवाला धन्यवाद दिलं की होतं ते सांगायला निदान मला डेअरिंग झाली. Yes. ओके, कदाचित मला ऑकवर्ड फील झालं असतं, कसं मग चालेल, मग नाही चालत्याला मी गेलो असतो, म्हणजे हे होतं. हां, हे होतं, कसं होते बघा. हां, एक दिवस अगोदर, म्हणजे रजेच्या एक दिवस अगोदर माझ्या जोडील एक टीचर असते, ती मला काय सांगते, सर मी उद्या परत येणार इथे. तर मी बोललो, कशाला येणार? तर बोलते, वसईचा राजा बघायला. तर मी बोललो, का? त्याच्यात बघण्यासारखं काय आहे? नाही, मला ते आवडते. तर मी बोललो, तू बघायला येते म्हणजे तू त्या देवाची पूजा करते. नाही, असं कसं, असं कसं, आपण ख्रिस्ती आहोत ना, हे असं तसं. तर मी सोडून दिलं. दुसऱ्या दिवस रजेचा गेला, तिसऱ्या दिवशी परत शाळेत आली का, सर काल मी इथे आलेले, मी आणि माझा नवरा रवी मला घेऊन आलेला. मी बोललो, रवी तुला घेऊन आलेला, पण तो आतमध्ये नाही आला. तर मी बोललो, का नाही आला? तो नाही बघत, त्याला हे आवडत नाही. ओके, आणि म्हटलं तू बघायला गेली ती? हां. तर येताना मी तिला गाडीला सांगितलं, तू ख्रिश्चन आहेस, तुझी पहिली आज्ञा काय आहे? एकाच देवाची भक्ती कर. मग तू हे काय केलं? सर मी पूजा थोडी केली. तू कोण सांगणारी तू पूजा केली की नाही? तू कोण ठरवणारी? तुझा नवरा का नाही आला आतमध्ये? म्हटलं तुझा नवरा पण तितकाच दोषी आहे. Yes. तो तुला घेऊन कसा आला? जर त्याला बघायचं नव्हतं तर तो तुला घेऊन कसा आला? त्याने तुला घरूनच सांगायला पाहिजे होतं की ते मी करत नाही आणि त्या ठिकाणी मी तुला नेणार नाही, तुझं काय करायचं आहे ते बघ. नाही नाही, तो फ्री विल देतो. बोलतो, नाही याच्यात फ्री विल नाही आहे. तर सर असं कसं, ही काय दुसऱ्या देवाची पूजा होते का? होते. आणि आज मी तुला सांगतो, आज जर तू रिपेंट नाही केलं ना, तर हे वाक्य माझं जजमेंटच्या दिवशी तुला ऐकवलं जाईल. Yes. Right. Right. ओके, सर असं कसं? सर असंच आहे. तू गेलीच कशाला तिथे? Yes. तू गेलीच कशाला तिथे? ते होतं काय असं? काय बघायचंय तू? तो छोटी बाळ आहे, टीचर आहे ना, एक छोटी बाळ आहे का तू? त्यांनी आग्रह केला तर समजू शकतो आपण. आजूबाजूला काय चाललंय ते क्युरिओसिटी, त्याला देव आणि हे काही आपल्याला त्याला माहिती नाहीये. किंबहुना तुम्ही समजावलं तरी तितकी मॅच्युरिटी नाहीये. ओके, त्यामुळे तो नजर चुकून जर गेला तर गोष्ट निराळी. तुला समजत नव्हतं, तू कसं काय केलं? तुला हे सगळं माहिती आहे ना, तरी पण काय क्युरिओसिटी काय आहे? आणि तू कसं काय सांगू शकते की ह्या गोष्टी त्याच्यामध्ये इतर देवाची पूजा असं गणलं जात नाही? रॉंग. तुझ्याकडे जे आहे त्याला तू तुच्छ लेखलं. Yes. काय आहे हे? तुझ्याकडे जे आहे त्याला तू तुच्छ लेखलं. ओके, दुसऱ्याकडे जे आहे ते तुला मौल्यवान वाटलं. एसावाने काय काय केलं? Yes. फक्त हा सांगितलं. याकोबाने काय केलं? येस ऍक्सेप्टेड असं सांगितलं. तू काय केलं? फक्त दर्शनाला गेली. तुझ्या मनात तू काय सांगते? मी पूजा नाही केली. पण तू काय सांगते? तिथे दर्शनाला गेली. उद्या सपोज जजमेंट काही न बोलता खाली पिक्चर दाखवून होत असेल तर तू त्या पिक्चर मध्ये येते. Yes. Right, sir. अशी जजमेंट झाली तर True, sir. तू त्या पिक्चर मध्ये आहे, तू इथे त्यावेळेला मी इथे होतो, इथे नाहीये, इथे मला तू बघितलंच नाही, तू तिथे दिसते पिक्चर मध्ये, मग तू काय करणार? करू शकते? बोलताना विचार करायचा, Yes, sir. काम करताना विचार करायचा.
सगळ्या गोष्टी करताना विचार करायचा. हा प्रॉब्लेम आहे. हा काय आहे? प्रॉब्लेम आहे. आज विश्वासू लोकांना ह्या गोष्टी अधिक वाटतात की जगाच्या गोष्टी अधिक वाटतात. परंतु तसं नाही आहे. तसं नाही आहे. जे आपल्याकडे नाही आहे ते आपल्याला मौल्यवान वाटते. परंतु ज्यांच्याकडे जे आहे ते उपभोगून थकलेले आहेत त्यांना आपल्या गोष्टी, एक सिंपल गोष्ट आहे, मी कधी कधी चॅलेंज करतो. हे नाही ते नाही. माझा मित्र मला सांगतो की जसं मी तुम्हाला सांगितलं, हे 4 गोष्टी आपल्याला पण माहिती आहेत. ओके, हे जागेचे व्यवहार करतात, जमिनीचे हे ते सर्व इस्टेट एजंटचं, हे 4 गोष्टी आपल्याला पण माहिती आहेत. मला बोलतो, तू का नाही हे काम करत? तुझ्याकडे पैसा नाही आहे ना, तू का हे काम करत? तर मी बोललो, मला त्याची माहिती आहे, परंतु मी ते काम करू शकेन ह्याची मला गॅरंटी नाही आहे. ओके, एक जिगरा लागते. 2 रुपयाची वस्तू 5 रुपयाला कोणाला तरी चिपकवणे, हे एक जिगरा लागते. जे ज्याला जमते ना, तो दुकानदार होऊ शकतो. दुसऱ्या कोणी केलं ना, त्याचं मन खात राहील, मी 3 रुपयात पुढच्याला फसवलं, मी समोरच्याला 3 रुपयात फसवलं. पण तोच दुसरा काय सांगतो, बिझनेस आहे, हा माझा बिझनेस आहे, इथून घेतलं इथून विकलं, इथून घेतलं इथून विकलं. म्हटलं ते एक जिगरा असते, त्याची थिंकिंग वेगळी असते. ओके, तो त्या माणसाला जातो, कन्व्हिन्स करतो, आणि तुमची इच्छा नाही. LIC एजंट काय करतोय तुमच्याकडे? आणि जास्त कोण येतात? परक्या माणसाला तुम्ही उभं करणार, तुमच्या पाहुण्यातलाच कोणतरी असतो ज्याला तुम्ही नाही सांगू शकत नाही, तो पण त्याचाच ॲडव्हान्टेज घेतो. आणि तुम्हाला काय दाखवतो की तुम्ही पण कुठे माझ्यावर मेहरबानी किंवा मला 1 लाख रुपये कर्जाऊ देता, ह्याने तुमचा फायदा आहे ना, तुमचा फायदा आहे. ही गोष्ट जरी खरी असली तरी तुम्हाला नको आहे ना, तरी तुम्हाला नको आहे ना. काल आम्ही समोर बघत होतो की समोरची बाई ती सांगते मला मच्छी नको, पण ती कोळण तिच्या मागेच लागलेली आहे, घे ना घे ना घे ना. तर मी हिला फक्त सांगतोय, ती घे ना सांगते पण पैसे पण कमी करत नाही. तुला इतकीच द्यायची झाली, तिला माहिती आहे काल गणपतीचा दिवस होता, इतर लोक खाणार नाहीत, मच्छी राहिलेली आहे, इतकंच आहे, तर तू कमी भाव घेऊन दे ना. पण ते पण ती करत नाही. पण ती फक्त बोलण्याद्वारे समोरच्या माणसाला पटवते. सरते शेवटी तिने दिलं, मला तर वाटते सरते शेवटी तिने तिच्या गळ्यात मारलं. ओके, हे बिझनेस आहे, मार्जिन कमी करत नाही, मार्जिन कमी करत नाहीये, समोरच्या गळ्यात देत आहेत. ओके, तो समोरचा माणूस त्याला नाही सांगू शकत नाही. दुसऱ्या साईडला तो त्याची काय समज करून घेत आहे, एनिवे मी हा हप्ता ॲडजस्ट करेन, बट ॲट द एंड 10 वर्षांनी 15 वर्षांनी मला इतकी रक्कम तरी भेटेल, म्हणजे मुलीच्या नावाने मुलाच्या नावाने, हे असं तसं असा बिझनेस चालू आहे. रिलिजियसमध्ये आणि पाहुण्यामध्येच असे जास्त बिझनेस चालू आहे. त्याचं ते ॲडव्हान्टेज घेतलं जाते, त्याचं ते काय केलं जाते, ॲडव्हान्टेज घेतलं जाते. आणि LIC सगळ्यात कमी पैसे संपवून जास्त बिझनेस करते. आता तर त्याने साईट ओपन केलेली आहे, तिथून तुम्ही सगळं काही करायचं. आणि सगळ्यांकडे काय आहे की सगळ्यांमध्ये भीती उत्पन्न करून ठेवायची. म्हणजे काय की आपण काय सांगितलं की याकोब पहिला का नाही जन्माला आला, मग याकोबाच्या मनात काय इच्छा आहे हे कसं समजलं असतं? जर माणूस पापी नसता तर मुक्त करणारा कसा असता? जर माणूस आजारी नसता तर इथे हिलर कसा असता? देव हिलर आहे हे कसं समजलं असतं? ओके, जर तुमच्यात भीती नाही आहे तर तुम्हाला LICची गरज आहे हे तुम्हाला कसं कळलं असतं? आज मी मेलो तर उद्या माझ्या कुटुंबाचा काय, हा प्रश्न पहिला तुमच्या मनात निर्माण करायचा. आज मी मेलो तर उद्या माझ्या कुटुंबाचं काय? ॲटोमॅटिक नाही, तिथून ॲडजस्ट करून तुम्ही LIC घेणार. त्याचे ते ॲडव्हर्टाईज देतात, त्याची ते काय करतात, ॲडव्हर्टाईज देतात. पण एकदम कमी पैशात सगळ्यात जास्त प्रॉफिट कमावणारी म्हणजे अशी एक एजन्सी झालेली आहे. ओके, तर हे सगळ्या गोष्टी, आपला मेन मुद्दा काय आहे की आपल्याकडे जे काय आहे त्याला आपण कमी लेखतो, दुसऱ्याकडे जे काय आहे त्याला आपण जास्त लेखतो, आणि आपली ओढ ॲटोमॅटिक तिथे निर्माण होते. आणि ह्याच फ्री चॉईसमध्ये आपण फसतो. ह्याच फ्री चॉईसमध्ये आपण काय करतो, फसतो. ओके, फसतो ते आपल्याला कळत पण नाही, फसतो ते आपल्याला कळत पण नाही. कारण दोन्ही शक्ती, आता बघा, एसावचा देवाने हेट केला, हे आपण कधी योग्य मानलं असतं? जर एसावने मूर्तीपूजा केली असती, एसावने चांडाळ चौकडी केली असती, एसावने दुसऱ्या देवाचं नाव घेतलं असतं, तर आपण सांगू शकलो असतो की हा चूक आहे आणि मूर्तीपूजा कशी करावी. परंतु दोघे एकाच वचनाला, एकाच देवाला, एकाच आईबापाचे फॉलो करणारे होते. अशा वेळेला तुम्ही कसं काय जज करू शकता एखाद्याला? आणि उलट तो नजरेत चांगला दिसतो, उलट तो नजरेत, इथे आपण हे पण सांगू शकतो, अरे बापरे मोठा भाऊ किती उदार,
छोट्या भावाला हे पाहिजे होतं म्हणून दिलं बघा. त्याचा हट्ट पण पुरवला. आपल्या नजरेतून हे पण चांगलं आहे की नाही? ओके, आपल्या नजरेतून हे पण चांगलं आहे. 3 भावाचं कुटुंब होतं. मोठा भाऊ एकदम सोजवळ, 10वी पासून कामाला लागलेला, सगळ्यांची लग्न केली, सगळं केली, हे ते. जेव्हा फायनल हे झालं ना, तेव्हा कुटुंबाची एक म्हैस होती. हां, ती छोट्याने मागितली, त्याने देऊन टाकली. घेऊन टाक, जा, तुला पाहिजे ना. कारण पहिल्यापासून त्यांनी तेच केलेलं ना, की कुटुंब. पण नंतर छोट्याला आजूबाजूच्यानी, तुला काय अक्कल आहे की नाही, तुला काय समजते की नाही? हां, तो माणूस 10वी झालाय आणि तेव्हापासून तो कामाला लागलाय. ती म्हैस त्याने आणली आहे आणि तो आता कशी मागावी? आजूबाजूच्याने जेव्हा बोलली ना, तेव्हा त्याला लाज वाटली. त्यांनी, बंधू ही तुझी घे, हे मला नको. आजूबाजूचे असे जजमेंट करतात. मी काय सांगितलं की प्रत्येकाला एक साक्षी असतो. मग पाप्याला पण असतो आणि पुण्याला पण असतो. प्रत्येकाला एक साक्षी असतो. आजूबाजूच्याने फोर्स केलं, आजूबाजूच्याने सांगितलं, तू काय केलेलं की ती म्हैस तू मागावी? फक्त मागतोय मिळते म्हणून सगळं काय अशी अपेक्षा धरायची? जर विचार कर, तारतम्य बाळग. मी काय करतोय ते त्याचं तारतम्य बाळग. हां, एसावानी मोठेपणा दाखवला असं पण आपण सांगू शकतो ना. त्याचा निर्णय जर असाच होऊ शकतो, अरे किती मोठा, छोट्याचं मन दुखावलं नाही, ते पण देऊन टाकलं. पण विचार करायला पाहिजे ना की मी काय दिलं ह्याचा विचार करायला पाहिजे होता. कारण देताना काहीच जात नव्हतं आणि घेताना पण काहीच मिळत नव्हतं. हे शेवटपर्यंत आहे. हे शेवटपर्यंत आहे. देताना काहीच जात नव्हतं, घेताना पण काहीच येत नव्हतं. ओके, म्हणून त्याने ती डील एकदम आसानीसे करून टाकली. उलट त्यावेळेला फायदा एसावला होता. त्याला त्यावेळेचं जेवण भेटलं. काय झालं? जेवण भेटलं, त्याचा तो फायदा होता. बघा, कैन आणि एबेल याच्या वेळेला पण हेच झाले. 2 शक्ती आल्या. रेव्हेलेशन असायला पाहिजे. ओके, रेव्हेलेशन कसं कळते? फर्स्ट, लिसन टू गेट द साऊंड. लिसन टू गेट द साऊंड. हिअर टू अंडरस्टँड इट. Yes. Amen. दोघाचा फरक बघा. हा, Yes. लिसन टू गेट द साऊंड, हिअर टू अंडरस्टँड इट. Yes. ओके, सेकंड, लुक ॲट मीन्स टू लुकिंग ॲट समथिंग, बट टू सी Yes. मीन्स टू अंडरस्टँड. Yes. बघ, देवाने काय सांगितलं? नथनेलने सांगितलं ना, येऊन तर बघ. Yes. काय सांगितलं? कम अँड सी. Mm. कम अँड हॅव अ लुक असं नाही सांगितलं. कम अँड सी, Mm. सी, अंडरस्टँड. ओके, आपण काय करतोय? आपण लुक करतोय की आपण हिअर करतोय? आपण सी करतोय की लुक करतोय? ओके, आपण हिअर करतोय की आपण लिसन करतोय? Yes. हे आपल्याला समजायला पाहिजे. विश्वासू माणसाच्या ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. विश्वासू माणसाच्या काय आहेत? ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. समोरच्याला हे समजतच नाही, तुझं कसं होते? खूप वेळाला खूप लोकांना किंवा आपल्याला विचारतात, तुझं कसं हे होते? माझं नाही होते, तुझं कसं होते? कसं होते? कारण तो सी करतो, तू लुक करतो. तो सी करतो आणि तू लुक करतो. तू लिसन करतो, तो हिअर करतो. Amen. ओके, झालं की नाही? आबेल आणि काईनने काय केलं? फक्त तू लुक केलं. माझ्याकडे किती चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, ह्या मी सर्व देवाला दिल्या. तर टू लुक ॲट समथिंग, त्यांनी बघितलं, वेदी तशीच सजवली. आबेल काय सांगतो? हे देवा, मी तुला काय देऊ? दॅट वॉज द क्वेश्चन. मी तुला काय देऊ? बरोबर आहे, मी काय देऊ? सगळं तूच मला दिलेलं आहे. त्याच्यातलं जर मी तुला दिलं परत, Yes. तर त्याच्यात काय मोठेपणा? पण त्याने टू सी केलं. काहीतरी असेल. ते काय आहे ते त्यांनी बरोबर शोधलं. काही सांगतो, तुझं कसं मान्य झालं? ते घे मान. जेलस, तुझं कसं मान्य झालं? त्याचं मान्य नाही झालं पाहिजे. माझं झालं नव्हतं ना, मग त्याचं झालं नाही पाहिजे. पण अद्याप एक चान्स आहे की रिपेंट कर, Yes. त्याच्यासारखा वाग, त्याच्याकडून आयडिया घे. तुला कसं मिळालं बाबा? तुला कोणी स्वर्थ सांगितली? तू कसा तंबाखू सोडला? तू कशी ही लालसा सोडली? ओके, हे सगळं आपण जाणून घेऊ शकतो ना. पण नाही,
ताबडतोब ते स्पिरिट आपल्याला कॅच करते, कारण आपण दुसऱ्या शक्तीने चाललेलो असतो. हो. त्यावेळेला तो दुसऱ्या शक्तीने चाललेला होता. त्यावेळेला तो काय झालेला होता? दुसऱ्या शक्तीने चाललेला होता. मग तुम्ही दुसरं इस्माईल आणि इसाक घ्या, दोघे सोबत आलेले. Yes. तिथे पण इस्माईल मोठा, इसाक छोटा, पण चोजन इसाकच होता. ओके, इस्माईलचा प्रॉब्लेम तो तुझं कसं मान्य झालं? तुझं कसं मान्य झालं? ओके, पण प्रॉब्लेम काय? राईट चॉईस. टू लुक, टू सी, टू लिसन, टू हिअर. हे कळत नाहीये. हे काय आहे? कळत नाहीये. मनुष्याचा आज तोच प्रॉब्लेम झालेला आहे. सगळ्या ठिकाणी आहे. हां, सगळ्या ठिकाणी. हे जग आणि विश्वासू लोकात नका हे करू. आज जर विचार करा, आम्ही एका गावातून इतके लोक प्रार्थनेला यायला सुरुवात झाली. आज कोण कुठे आहे? आणि जो कोण जिथे कुठे आहे त्याच्यातला कोण खरा आणि कोण खोटा? कोण सांगू शकणार? काय? Yes. कोण काय करू शकणार? एसाव आणि याकोब, काईन आणि एबेल नाही. हां, एसाव आणि याकोब एकाच देवाचं नाव घेतात, Yes. एकच मेसेज वाचतात, सगळं काय एकच करतात. हु इज राईट, हु इज रॉंग? कोण सांगू शकते? कोण सांगू शकते? उद्या हेच आपल्यात होऊ शकतात. Yes. एकाच मंडळीत बसणारे, हु इज राईट, हु इज रॉंग? Yes. नोबडी नोज. No. Why is it so? We don't know your heart, but he knows. Yes. Yes. Amen. But he knows. Amen. ओके, परिस्थिती ही आहे. ओके, चॉईस तुमच्यावरती अवलंबून आहे. आपण कोणती गोष्ट कशी चूज करतो ह्याच्यावर फार आणि फार अवलंबून आहात. तर हाच आजचा मेसेज आहे की हिअरिंग, ओके, अंडरस्टँडिंग, ॲक्टिंग ऑन द वर्ड ऑफ गॉड. Amen. ऑन द वर्ड ऑफ गॉड. ओके, फार मोठं रहस्य सामावलेलं आहे याच्यात. Yes. कारण दोघांनी एकत्र ऐकलं. एसाव आणि याकोब दोघे ट्रू सीड होते. ओके, एकाच आईबापापासून जन्माला आलेले होते. इथे फार एम्फसिस केलेलं आहे ब्रदर ब्रॅनमने, Yes. कारण हे प्रारंभीपासून असं चाललेलं आहे. Yes. आणि एक सीड हमेशा दुसऱ्याचं असते, व्यभिचाराचं असते, कारण तो दुसरा आत्मा आहे. Yes. जिथे पण ट्विन्स होतात त्याचं ब्रदर ब्रॅनमने उदाहरण पण दिलेलं आहे. ओके, परंतु इथे फार एम्फसिस केलेलं आहे की दोघे राईट सीडपासून होते. रिबेका व्हर्जिन होती. Yes. हे ब्रदर ब्रॅनमने त्या मेसेजमध्ये पुष्कळ वेळा सांगितलेलं आहे की रेबेका व्हर्जिन होती. त्यामुळे एसाव चुकीचा सीड होता असं तुम्ही बोलू नका. एसाव मूर्तीपूजा करत होता असं तुम्ही गृहीत धरू नका. Yes. काहीच नाही. सगळं काय एकच, सगळं काही एकच. पण आज आमच्यातले वेगवेगळ्या मंडळीत का आहेत? एकाच मंडळीत का नाही आहेत? Yes. ह्याचा अर्थ की सगळ्यांना एक आत्मा चालवत नाही. Yes. सगळ्यांना एक आत्मा चालवत नाही. वेगवेगळा आत्मा आहे. काहीतरी आहे, काहीतरी आहे. ते कोणतरी नाही सांगू शकत. सगळ्या आपापल्यानेच समजून घ्यायचं आहे. Yes. ज्याने त्याने पडताळून पाहायचं आहे. ओके, कोण कोणाला सांगणार नाही. परंतु आज इथे पण प्रॉब्लेम आहे. कोण कोणाला सांगत नाही त्याचा पण लोक ॲडव्हान्टेज घेतात. कोण कोणाला सांगत नाही त्याचा पण लोक ॲडव्हान्टेज घेतात आणि स्वतः रिपेंट पण करत नाही. मी योग्य आहे असं समजतात. हा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम राहिला पाहिजे नाही. ॲक्च्युली हा सगळ्यात घातक प्रॉब्लेम आहे. Yes. ओके, त्याच्यामुळे काय होते की तुम्ही स्वतःला फसवता, तुम्ही दुसऱ्याला नाही फसवत. Yes. आणि मग तुम्हाला जो रिपेंटचा चान्स आहे, येशू बुला रहा, तो तुम्ही मिस करत आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नुकसान जे आहे ना ते हे आहे की तुम्हाला जो रिपेंटन्सचा चान्स आहे, जोपर्यंत आपल्याकडे वचन आहे ते इस्रायलकडे मूव्ह होत नाही, आपल्याकडे टोटल डार्कनेस येत नाही, तोपर्यंत तुम्हाला जो रिपेंटन्सचा चान्स आहे तो तुम्ही त्याद्वारे मिस करता. Yes. स्वतःला चांगलं समजून मला कोण सांगायला येत नाही ना. आता कोण कोणाला सांगायला काय येत नाही की कोणाला काय वाटतंय की अरे बाबा मी याला हट केलं तर मग परत माझ्या गळ्यात जात्याचं हे बांधायचं, ते कोणी सांगितलंय? त्यामुळे कोण काय करत नाही. सगळे इथून वचनातून बोलतात. ओके, ज्यांना फ्री चॉईस आहे ना, ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी घ्या, ज्यांना स्वतःला रिपेअर करायचं ते रिपेअर करा, आणि ज्यांना कोणाला सांगायचं मी योग्य होतं, माझ्यासाठी नव्हतं, हे त्याच्यासाठी होतं, असं समजून घ्या. ओके, पण त्यामुळे काय होते की काय सांगितलं जाते की डॉक्टर काय सांगतात, थोडं लवकर आलं असतं ना तर चान्स होता. हां, त्या दिवशी माझ्यासमोर सांगितलं आमच्या एकाला, त्याचे वडील पडलेले आणि त्यांनी डॉक्टरकडे न्यायला खूप उशीर केला आणि माणूस 85 वर्षाच्या वरती आहे. ओके, इमिडिएट ॲक्शन घ्यायला पाहिजे होती. तो काही छोटा मुलगा नाही की ते ॲटोमॅटिक रिपेअर होईल. हां, डॉक्टर काय सांगतात, तुम्ही थोडं अगोदर आणलं असताना, एक 2-4 दिवस अगोदर आणलं असताना, 10 दिवस अगोदर आणलं असताना तर त्याचा बॉल बसवला गेला असता आणि हे ते. आता तिथे इन्फेक्शन चालू झालं, आता हे सर्व चालू झालं. काय
थोडं अगोदर ऍक्शन घेतली असती ना, थोडं अगोदर, हे थोडं अगोदरचं खूप जणांना ऐकायला मिळणार. येस. हे थोडं अगोदरचं जे आहे ना, ते खूप जणांना ऐकायला मिळणार. True, sir. हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आज जे काय चाललेलं आहे हे माझ्यासाठी आहे, ते ऍक्सेप्ट करायचं आहे. Amen. ओके. Amen. अबेलाने त्यावेळेला हा विचार केला की मी तुला काय देऊ, मी तुला काय देऊ, कारण मी काय करतोय, मी असा गबाळा अवतार मेंढराच्या मागे फिरतोय, मी तुला काय द्यायचं, मी तुला काहीच नाही देऊ शकत. त्यांनी काय विचार केला, अरे माझ्याकडे किती मस्त मस्त गोष्टी आहेत, ह्या मी जर देवाला दिल्या तर देव किती खुश होईल. पण त्यांनी काय विचार केला, माझ्याकडे आहेत, म्हणजे त्यांनी दुसरा कोणता विचार केला की हे सगळं मी क्रिएट केलेलं आहे. त्याचा उद्देश तो होता, माझ्याकडे आहेत म्हणजे ते मी केलेले आहेत. या जगात एकही गोष्ट नाही की ते आपण केलेली आहे. येस. आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनाचा, आपल्या स्वतःच्या वेळेचा काही ठाव ठिकाणा नाहीये. येस. मग आपण मी माझं कसं काय सांगू शकतो, येस. अजिबात नाही. हेच प्रगटीकरण त्याच्याकडे होतं. Amen. मी तुला काय देऊ, माझ्याकडे काय आहे, जे काय दिलेलं आहे ते तू दिलेलं आहे. Amen. आणि खरोखर त्यांनी काहीच प्रयत्न केलेला नव्हता. येस. त्याला जे काही देवाने मार्गक्रमण करण्यासाठी दिलेलं होतं ते तो करत होता. शेती कर, मेंढरचा करतोय, आणि हा काय करतोय, दिवसेंदिवस नवीन नवीन गोष्टी करतोय, वेगवेगळ्या गोष्टी करतोय, आणि मी केलंय मी केलंय मी केलंय सांगतो. देव खुश होणार, देव खुश होणार, देव खुश होणार. कसं काय होणार, कसं काय होणार, क्रेडिट तू घेतोय. येस. ओके, एकाच देवाची पूजा करताय तुम्ही, पण क्रेडिट कोण घेतंय, हा, क्रेडिट कोण घेतंय. ओके, तर ब्रदर ब्रॅनम सांगतात, रीड बिटवीन द गॅप, टू लाईन्स, येस. रीड बिटवीन द टू लाईन्स. ओके, ह्याचा अर्थ बहुतेकांना कळत नाही आणि बहुतेकांना समजत नाही. ओके, ते रीड करतात, ते काय करतात, रीड करतात, त्यांना समजत नाही. समजणे काय गरजेचं आहे, काय समजत नाही, आणि काय समजत नाही हे बघा. ओके, ह्या मेसेजमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, बायबलमध्ये 2 लाईनी दिलेल्या आहेत, त्या 2 लाईनीमध्ये ना खूप गॅप आहे. Amen. Yes, amen. खूप काय आहे, Yes. Yes. खूप गॅप आहे आणि खूप काय आहे. Right. ओके, ते आपल्याला समजत नाही, ते आपल्याला समजत नाही. ते कसं समजणार, ते कसं समजणार. एक सोर्स आहे, देवाकडे तुमचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट असायला पाहिजे, Amen. नाहीतर दुसरा एक सोर्स आहे, तुम्ही संदेश त्याला मानायला पाहिजे. Amen. ओके, तुम्ही संदेश त्याला मानायला पाहिजे. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. शमूएल 11 मी वाचलं. Yes. ओके, ती आंघोळ करत होती आणि दाविदाची नजर गेली, पण ह्याच्यामधलं आपल्याला माहिती नाही, ती मुद्दामून ती आंघोळ करायला गेलेली का, ती आंघोळ करायला गेलेली, तिने दाविदाने तिला कसं बघितलं, कुठे काय दिलेलं आहे, चूक कोणाची, तिची की दाविदाची, हे आपल्याला काहीच माहिती नाही. माहिती कधी पडलं, संदेश वाचल्यावर. Right. ब्रदर ब्रॅनमने सांगितलेलं आहे, रीड बिटवीन द गॅप. Yes. ती पडदा टाकायला विसरली. Yes. तिने मुद्दाम केलेला होता, नो. दावीद रेग्युलर फिरायला जात होता, येस. दाविदाला कोणी न्यूज नाही दिली, जा जा ती तिथे आंघोळ करायला गेलेली आहे. देव काय बघतो, देव तुमचं मन बघतो. Amen. देव काय बघतो, तुमचं मन बघतो. तुम्ही कोणती ॲक्शन घेतलेली आहे, त्यावेळेला कोणती ॲक्शन घेतलेली आहे, हे देव बघतो. आता ह्याच्यामध्ये इतकं सगळं काय सार आहे, हे आपल्याला कसं समजणार. पेत्राला त्याच्या आई वडिलांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत की मिस्रातून आपले लोक इथून आले, ते कुठे आहे बायबलमध्ये, Yes. ते कुठे आहे, ते आहे. मग तुम्ही टेस्टमनीज वाचा, Yes. रिव्हर टेस्टमनीज जर तुम्ही वाचल्या तर त्याचं सर्व कोणाच्या आईने कोणाला कोणती स्टोरी सांगितलेली आहे ते सर्व सांगितलेलं आहे. Yes. ते कुठून आलं, रीड बिटवीन द गॅप, Yes. रीड बिटवीन द गॅप, रीड बिटवीन द लाईन्स. Right. Amen. त्या लाईन मध्ये काय सार आहे ते तिथे दिलेलं नाहीये, ते संदेष्टाने दिलेलं आहे. Amen. ते कुठे दिलेलं आहे, संदेष्टाने दिलेलं आहे. आणि हेच फार महत्वाचं आहे, हे फार काय आहे, महत्वाचं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून काय सांगितलं की सी म्हणजे बघा, निकेदेमसने पाहिले पण त्याला समजले नाही, हा फरक आहे. त्याला काय सांगितलं, एक्सेप्ट अ मॅन बी बॉर्न अगेन ही कॅनॉट सी और अंडरस्टँड द किंगडम ऑफ गॉड. Amen. निकेदेमस कोण होता, Six of it. Yes. हा, ते काम करत होता. पण तो काय सांगतो, त्यांनी म्हणजे आता आपल्याला किती मूर्खासारखा प्रश्न वाटतो ना तो, एखादा माणूस मोठा झालाय तो परत मातेच्या उदरात कसा जाऊ शकतो.
बाळाने प्रश्न विचारला किंवा अशिक्षित माणसाने प्रश्न विचारला तर आपण समजू शकतो आजच्या घडीला त्यांनी हा प्रश्न विचारला. परंतु हा निकेदेमस म्हणजे येशू ख्रिस्ताला हेट करत होता, त्याने टिंगल केली असं याची वार्ता नाही आहे. ओके, तो येशू ख्रिस्ताचं भले दुसऱ्या पद्धतीने का नसेना पण रिस्पेक्ट करत होता. Yes. ओके, त्यांनी हा प्रश्न विचारला. त्याच्या मागचं कारण काय होतं की त्यांनी फक्त लुक केलं, सी नाही केलं. म्हणून तिथे सांगितलंय की सी अँड अंडरस्टँड. नव्याने जन्म झाल्याशिवाय, नव्याने जन्म होणे म्हणजे काय होणे आहे? नव्याने जन्म कोणाचा झाला? नव्याने जन्म आबेलचा झाला, काहीनाचा नाही झाला. नव्याने जन्म कोणाचा झाला? याकोबाचा झाला, एसावचा नाही झाला. नव्याने जन्म कोणाचा झाला? ओके, मोशेचा झाला, Yes. मोशेचा झाला. ओके, त्याच्या जोडीला जे होते त्यांचा नाही झाला. Yes. त्यावेळेला त्यांचा नाही झाला. कारण काय? राईट अंडरस्टँडिंग. त्यांनी सी केलं. त्यांनी काय केलं? सी केलं. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि हेच चांगलं आहे. परंतु मी तुम्हाला काय सांगितलं की आजचं जे आहे की आपलं जजमेंट निराळं आहे, देवाचं जजमेंट निराळं आहे. ओके, कॉम्पिटिशन होतं मंदिरात, कोण दान टाकते, किती टाकते, हे कॉम्पिटिशन चालू होतं. Yes. ओके, आणि त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये काय ज्याचं नाव लागलंय ना, पाठी लागली ना, त्याने सगळ्यात जास्त दिलं. हा इतका टाकतो, तो इतका टाकतो, तो इतका टाकतो. ओके, जेव्हा येशू ख्रिस्ताला विचारलं गेलं तेव्हा त्यांनी काय सांगितलं? त्या गरीब विधवेने जे टाकलं ना ते फार, अरे तिने तर एकच नाणं टाकलं. तुझ्या हिशोबात ते एक नाणं असेल, माझ्या हिशोबात ते सर्वस्व होतं. Amen. तिने तिच्या अख्ख्या दिवसाची कमाई टाकली. Yes. अँड दॅट्स द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर अस. आपण सर्वस्व देतो का? Hallelujah. Yes. सगळ्यात महत्वाचं काय आहे? आपण सर्वस्व देतो का? Yes. कोणीच सर्वस्व दिलं नाही, सगळ्यांनी भरपूर रक्कम दिली. Yes. सगळ्यांनी काय दिली? भरपूर रक्कम दिली. काहींनी काय दिलं? त्यांनी ते स्वतः. ओके, पण ते देवाला इम्पॉर्टंट नाही. देवाला काय इम्पॉर्टंट नाही? जे आपण देतो ते कोणत्या उद्देशाने देतो? ते कोणत्या उद्देशाने देतो? ओके, सपोज ब्रदरांना विचारलं, तुमच्याकडे एकच मेडिकल किट आहे तेच मी मागितलं, तुम्ही देणार का? त्याच्या बदल्यात मी ऑप्शन दिला की द्यायचं असं सांगितलंय, ते मेडिकल कितीचं येते किट, सपोज 5,000चं असेल तर कोणतं तुम्ही देणार? 5,000 देणार की मेडिकल किट देणार? तुम्ही सांगणार 5,000 घे बाबा, पण मेडिकल किट राहू दे, मी एखादा दिवस काम कसं करणार? इमिडिएटली मी जाऊन दुसरं कसं आणणार? इमिडिएटली जाऊन ती बाई खाणार काय? Yes. ती बाई खाणार काय? तिची उपजीविका कशी करणार? Yes. काहीच विचार केलेला नाही. मी माझ्या देवाला देते. Amen. थॉट काय होता? मी माझ्या देवासाठी करते, मी माझ्या देवाला देते. मग तुझं काय? देवाक काळजी. Amen. Hallelujah. माझं काय? देवाक काळजी. माझं काहीच नाही. माझं काय? आबेल काय सांगतो? माझं काय मी तुला देणार? जे आपण देतो ते कशाला देतो? कारण ते आपण पुन्हा कमावू शकणार हे आपल्याला माहिती असते. Yes. नाहीतर नाही देणार. नाहीतर नाही देणार. माझ्याकडे एकच शर्ट आहे, मला दुसरं घेण्याची ऐपत नाही, तर मी देणार का हे शर्ट? माझ्याकडे ॲक्सेसमध्ये आहे ना, त्याच्यातलं मी दुसरं काहीतरी देणार. ओके, पण एकच शर्ट असेल तर मी देणार नाही. एकच पेन असेल तर तो मी देणार नाही. एकच चष्मा आहे तर तो मी देणार नाही. Yes. कारण मी दुसरा कुठून आणू? माझं काय? मी दुसरा कुठून आणू? मग तुम्ही जे देता त्याचं मोठं ते काय? त्याचं मोठं तर काय? त्याचं गुणगान कोण करणार? त्याचं गुणगान कोणच नाही करणार. त्याचं गुणगान कोणच नाही करणार. देवाला पाहिजे ते काय पाहिजे? देवाला सर्वस्व पाहिजे. Amen. देवाला काय पाहिजे? सर्वस्व पाहिजे. ओके, एसावाने दिलं ते काय दिलं? हा सांगितलं, आजपासून तू मोठा जा. याकोबाने घेतलं ते काय घेतलं? मोठेपणा घेतला म्हणजे काय घेतलं? काय घेतला? तो जाताना काय गोणी भरून घेऊन गेला? नॉट एट ऑल. काहीच घेऊन नाही गेला. काय घेऊन गेला? आणि त्याच्यासाठी पण त्यांनी काय केलं? बघा, याकोब काय करत होता हे त्याला माहिती होतं, त्याच्या आईला माहिती होतं. ओके, आणि देवाला तर पहिलंच माहिती होतं. Amen. हा, पण याकोब काय करतोय हे इसाकाला माहिती नव्हतं. हे इसाकाला माहिती नव्हतं. सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे, टू सी अँड अंडरस्टँड. Yes. याकोब काय करत होता हे त्याला कळत होतं, त्याला समजत होतं, पण ते इसाकाला माहिती नव्हतं. पण इसाकाला एक पक्क माहिती होतं की जे देवाचे ते देवाला, जे केसराचे ते केसराला. मोठ्याचा जो आशीर्वाद आहे तो मी मोठ्याला देणार. ओके, छोट्याचा जो आशीर्वाद आहे तो मी छोट्याला देणार. हे पक्क होतं. म्हणून ह्याने आपण सांगतो याकोब फसवा नाही. याकोबाच्या मनात काय हे देव बघत होता. याकोब काय करत होता हे देव बघत होता. याकोब काय करत होता? पहिलं याकोबाने त्याच्याकडून ज्येष्ठाचा हक्क घेतला. ओके, ज्येष्ठाचा हक्क घेऊन त्याने इसाकाला असं नाही सांगितलं, बाबा आजपासून मी मोठा पाहिजे, तू एसावाला विचार. त्यांनी सांगितलंय, त्याने हो सांगितलंय, दादा सांग, तू सांगितलंय की नाही तू काल डाळीसाठी? असं काहीच नाही केलं. तो त्याच्याकडे जाताना परत त्याच्यासारखा केसाळ मनुष्य बनून गेला.
त्याच्या आईने त्याला, आईचा सपोर्ट, Yes. आईने त्याला सपोर्ट केलाय की तू हे शिजव. बापाने हे सांगितलं नाही शिकार कर म्हणून, तू हे शिजव, मी मस्त तडका बिडका देईन, ते तसंच लागेल असं मी बनवते, तू काय टेन्शन घेऊ नको, हे घेऊन जा. ओके, तिने सपोर्ट केलेला आहे. Yes. पापात भागीदार, कारण पापच नव्हतं ते, कारण No. तिला पहिलाच सांगून ठेवलेलं होतं Yes. की मी छोट्याचा हे करेन, Yes. प्रेम करेन त्याच्यावर, म्हणून तिने सपोर्ट केला. ओके, इसाकाला माहिती नाही, कारण त्याची दृष्टी केलेली आहे, आंधळा झालेला आहे, म्हणून त्याने मोठ्याचा आशीर्वाद मोठ्याला. मग ते चुकीचं झालं का? मोठेपणा त्याने हक्क घेतलेला ना, मोठेपणाचा त्याने हक्क घेतलेला की नाही? Yes. त्याने अगोदरच हक्क घेतलेला होता की तुझा हक्क. अच्छा, एसावाला तेव्हा काय वाटत होतं, माझं काय गेलं, माझं काहीच नाही गेलं, पण डोळे पांढरे कधी दिले, काय माझ्या जागेवर याकोब येऊन त्यांनी माझा आशीर्वाद घेतला. काय घेतलेला? गोणी भरून सोनं नाही, आशीर्वाद घेतलेला. Yes. आशीर्वाद घेऊन गेल्यानंतर याकोब काय घेऊन गेला? मामाच्या घरी खाली हातच गेलेला ना. Yes. त्याला उलट आईने सांगितलं आता पळ. ज्या आईने त्याला सपोर्ट केलेला हे सर्व करण्यासाठी, तो कायद्याने लढू शकत होता. Yes. तू मला अधिकार दिलेला आहे, तू त्या दिवशी डाळीसाठी मला सांगितलेलं आहे, आता तू, पण माहिती आहे त्याला, माहिती आहे मेजॉरिटी विन्स, हा मोठा आहे, याच्याकडे ताकद आहे, मी बायले आहे, हा शिकारी आहे, हा असं आहे, हा मला मारणार. आई सांगते पळ, आई सांगते पळ, तू इथून जा. जाताना काहीतरी सोनं घेऊन गेला, फक्त आशीर्वाद घेऊन गेला. Yes. दॅट्स ऑल. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर अ बिलिव्हर. Yes. आपल्याला फक्त आशीर्वाद पाहिजे. Amen. जर तुम्हाला आशीर्वाद मिळाला तर तुम्हाला सगळं काही मिळालं. Amen. जर तुम्हाला आशीर्वाद मिळाला तर तुम्हाला सगळं काही मिळालं. कटशॉट करतो आपण, इथेच संपूया, कारण आशीर्वाद हा फार महत्वाचा आहे. Amen. आशीर्वाद हा काय आहे, फार महत्वाचा आहे. ज्यांना कोणाला मिळालं त्यांना काय मिळालं ते मला सांगा. Yes. त्या नोहाला काय मिळालं? Yes. नोहाला आशीर्वाद मिळाला, माझी कृपा तुला पुरेशी, जहाज बनव. नोहा विचार करत असेल, माझं मेंढर दिली असती तर मी तुला धन्यवाद दिले असते, मला 4 जमिनी दिल्या असत्या तर मी तुला धन्यवाद दिलं असतं. मोशे, त्याला काय दिलं? जा काठी उचलला, अरे मी तिथून आलो, तिथे तू परत जायला सांगतो, जा. माझ्या सासऱ्याचा सारखा मला दुसरा मेंढराचा कळप दिला असता तर मी खुश झालो असतो. काय मिळालं? प्रत्येकाला काय मिळालं ते मला सांगा. हो, sir. हा, काय मिळालं? नोहाला काय मिळालं? अब्रामाला काय मिळालं? Yes. तो बघतोय डोळ्याने, Yes. अब्राम लोट पॅरलल एकाच वेळेला बघतोय. लोट उंची कपडे घालून तिथे बसलाय, मी इथे एका वृक्षाच्या खाली 2-3 टेंट आहेत त्याच्यामध्ये राहतोय, गरमी किती, माझी बायको बोलते, आणि तो तिथे. पण काय मिळालं? कोणाला काय मिळालं? Hallelujah. कोणाला काय मिळालं हे तुम्हाला ऍट द एंड समजलं. Amen. आताच बघू नका, Yes. आताच बघू नका. आता आपल्याकडे जे काय आहे त्याला तुच्छ मानू नका. Yes. ओके, आपल्याकडे जे आहे ते सर्वश्रेष्ठ आहे. Amen. काय कालच वचन वाचलं की तुझ्यामध्ये जो आहे तो जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. Amen. तो जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आपण इथेच कटशॉट करू, इथेच समजूया की मी भावाला विनंती करेन की पुढे येतील आणि ओके. प्रेज गॉड. प्रभूच्या नावाला धन्यवाद. God bless you. God bless you. Amen. सगळ्यांना प्रेज द लॉर्ड. विषय तोच आहे, सगळ्यांनी ऐकलेला आहे. त्या दिवशी जसं मी सांगितलं, आत्मा ज्याने आत्मा घेऊन आलेत त्यांनाच फक्त तो हृदयाला भिडेल. नाहीतर काय होईल, ज्याला भिडलाय तो तसं चालू लागेल ऍक्टिंग. पण काही काय वचन चांगलं होतं, इथेच थांबलेत. पण काही काय सांगतील त्याच्यात काय एवढं, ब्रदर बोल त्याच्यात काय एवढं, चांगलं बोले त्याच्यात काय एवढं. भाऊ काय आपण रिसिव्ह करतो ना, हे फार महत्वाचं आहे. आणि कसं ते इम्प्लिमेंट करतो, हा मेसेज हे काय मेकॅनिक्स आहे. तुम्ही गाडी आणली, गाडीचं मॅन्युअल घेऊन तुम्ही काय होत नाही. तुम्हाला कसं करणार? गाडी तुम्ही हायवेला न्याल, चालवाल, त्या स्पीडनं जाल, कसं तुम्हाला बरं वाटेल, अनुभव काय आहे तुम्हाला, फिलिंग काय येईल, डायनॅमिक्स. हा मेसेज ठीक आहे, पण हा मेसेज तोपर्यंत कार्य नाही करणार जोपर्यंत तुमच्या आत्म्यात जात नाही. जोपर्यंत तिथे जाऊन तो कार्य करत नाही तोपर्यंत आपल्याला भाव म्हणून काहीच करणार नाही. ऐकायला बरं वाटेल, पण जेव्हा त्याचं इम्प्लिमेंट करायची वेळ येईल तेव्हा मात्र गडबड होईल. आणि जसं ब्रदरनी सांगितलं की स्वतःची इच्छा काय, माझी इच्छा त्याच्या इच्छेची टाली होते काय, हे महत्वाचं आहे. माझी इच्छा खूप आहे, पण काय त्याची इच्छा, दाय विल बी डन,
तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण कर. हाबेल, काईन, एसाव आणि याकोब. भाऊ बहिणींनो, ब्रदर ब्रॅनम नसते तर आपण पण हे समजतो जो काईन किती रिलिजियस आहे. चर्चला जातो, एकाच देवाला मानतो, बायबल वाचत असेल, हा, आपल्या बापाची सेवा करत असेल, किती रिलिज आहे, किती चांगला आहे याकोब. पण जेव्हा हा प्रॉफिट आला तेव्हा कळायला लागलं की अरे बरं झाला प्रॉफिट आला, आता मला याकोबच बनायचं आहे, कारण मला तो ज्येष्ठत्वाचा अधिकार पाहिजे. आणि ते काय? पवित्र आत्मा. ज्येष्ठत्वाचा अधिकार काय? प्रॉफिटने सांगितल्याप्रमाणे पवित्र आत्मा, तो मला पाहिजे. प्रॉफिटने हे सांगितलंय की तुम्हाला जेवढा पवित्र आत्मा घ्यायला वाटतो त्याच्यापेक्षा देवाला उतळी पडले की तुम्ही कधी घेता, कधी मागता. राईट? ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आपल्याला नेहमी देवाला आणि भावने यासाठी प्रॉफिटनी ही मिनिस्ट्री, प्रॉफिट का लवकर गेले त्याचं कारण हेच आहे की जसे आपण रिले शर्यत बघतो, एकाच्या हातातून बॅटन म्हणतात ना, बॅटन दुसऱ्या घेतो, तिसऱ्या येताना आम्ही तेच बोलत होतो. येशू ख्रिस्ताने घेतलं, पौलाकडे दिलं, पौलाने घेतलं, प्रॉफिटकडे आलं. ती तिथून पुढे जाणार, कारण धाव आपल्याला संपवायची आहे. याचं शेवट काय आहे? शेवटी ब्राईडचं रॅप्चरच आहे. मग लोक म्हणजे अरे तुमचा प्रॉफिट तुम्हाला सोडून गेला, ऍक्सिडेंटने मेला. पण त्यांना हे रिव्हिलेशन नाहीये की तू का गेला, कारण ब्राईड तयार व्हायची होती. तर अजून आपल्याला बोट हात घेऊन चालला असता, पण तू आपल्याला तयार व्हायचंय. आमेन. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. आणि भावा बहिणीनो, ज्या काही परिस्थिती येत आहेत बघा, हा छोटा अशासाठी झाला की हा जर मोठा असता याकोब तर त्याच्यामध्ये ती तीव्र इच्छा नसती. तो छोटा अशासाठी झाला की त्याची इच्छा होती की अरे याच्याकडे याचं किती चांगलं आहे मला. आणि याकोब याचा कोण होता? दहीक होता. त्याच्या सगळ्या गोष्टी त्याच्या देहासाठी करत होता, फक्त शरीरासाठी, शरीराच्या लालसा पूर्ण करण्यासाठी. पण याकोब होता, त्याचं लक्ष बरोबर होतं, कारण त्याला योग्य रिव्हिलेशन मिळालं. प्रॉफिटनी, 1-2 मिनिट येतो, प्रॉफिटनी जेव्हा एक मेसेज मध्ये ते सांगतात, त्यांना जेव्हा विजन आलं की ब्राईड, अमेरिकेची ब्राईड आली, इंग्लंडची आली, रशियाची आली, आणि ते विभद्र त्यांनी ते कपडे घातले होते, त्याच्यामुळे प्रॉफिटला खूप दुःख झालं. आणि ते म्हणलं की माझं हृदय तर काळीज आता हे झालंय की आता काय बघू मी. पण जेव्हा त्याला ब्राईड दिसायला लागली, लांब लांब केस, पूर्ण जगा घातलेला. आणि भाऊ बहिणींनो, लक्ष द्या गोष्टीकडे. आज परिस्थिती आपली तीच आहे. काय की आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी काटे ठेवलेत. काटे अशासाठी ठेवलेत की ते आपल्या करेक्शनसाठी आहेत. म्हणून मी सांगतो, इथून प्रीचिंग करताना असं नका समजू की हा ब्रदर मलाच टोचून बोलतोय, हा माझ्याविषयीच बोलतो. आमची इच्छा की प्रत्येकाने करेक्शन, हे इथून बोलणार आहे ना, तो पहिला स्वतःला करेक्शन आहे. आम्हाला पहिला करेक्शन आहे, तुमच्यासाठी नाही बोलत आहे, पहिला स्वतःला करेक्शन आहे. आणि तेव्हा प्रॉफिटने बघितलं की ब्राईड दुसरीकडे चालू लागली. प्रॉफिट स्टे इन द लाईन, स्टे इन द लाईन. लोक काय म्हणतात माहिती आहे, याचं रिव्हिलेशन बघा, करेक्ट रिव्हिलेशन असणं किती महत्वाचं आहे. काही लोकांनी याचा असा हे केलाय, रिव्हिलेशन घेतलंय की शेवटच्या काळात वधू जे आहे ना, तिकडे तिकडे सगळे असे जाणार, काय हरवणार किंवा नाशात जाणार किंवा फसवले जाणार, असेच जाणार. परंतु भाव बहिणी, याचं करेक्ट रिव्हिलेशन याचं असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अशासाठी परमेश्वर आपल्या जीवनामध्ये देत आहेत की आपल्याला करेक्ट करत आहे. स्टे इन द लाईन, हा मेसेज जो आहे हा स्टे इन द लाईन आहे. रात्री मी ह्याच गोष्टीविषयी, मला माहिती ना ब्रदरची थोडी तब्येत थोडीशी ही होती, म्हणून मी एक स्टँड बाय म्हणून मी तयार केला होता मेसेज. त्याच्यामध्ये ह्याच गोष्टी देवाने मला दाखवल्या. देवाला मी धन्यवाद देतो की किती परिस्थिती काही असू द्या, पण त्याचं उद्दिष्ट एकच आहे, या वचनाचं उद्दिष्ट एकच आहे की स्टे इन द लाईन. पण तुम्हाला त्यासाठी फटका लागला ना तरी ते सहन करा. कधीच असं समजू नका की मलाच का, वाय मी. सैतानाला सांगा, वाय नॉट मी. आमेन. मी का नाही, कारण मला ब्राईडचा भाग बनायचा आहे आणि मला तो, माझी पोझिशन मला टिकून ठेवायची आहे. फक्त ऐकून उपयोग नाही भावा बहिणींनो.
त्याचे मेडिटेशन करा, मनन करा. कारण मनन केल्यानं तुम्हाला कळेल की याच्यामध्ये आणखीन काय काय गोष्टी दडलेल्या आहेत, किती किती गोष्टी त्याच्यामध्ये लपलेल्या आहेत. आमेन. आपण माना प्रार्थनेसाठी खाली झुकूया. हे आमच्या प्रेमळ पित्या प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुला कोटी कोटी प्रणाम करतो प्रभू. कारण प्रभू तू चांगला परमेश्वर आहेस. आपल्या मेंढरांची वाणी ऐकणारा परमेश्वर तू आहेस. होय प्रभू, जशा प्रकारे आज भाऊ बोलला प्रभू, या वचनाचा आम्ही आमच्या अंतःकरणापासून स्वीकार करतो. हो प्रभू, आम्ही पाहायला गेलो तर आम्ही देखील कधी कधी त्या येसावाप्रमाणे वागतो. आमच्या त्या दैहिक गोष्टी आणि आम्हाला वाटतं की हे करावं आणि ते करावं, या भावासारखं मी वागावं, या बहिणीसारखं मी चालावं. पण प्रभू, आजच्या या सकाळचा समय तुला धन्यवाद देतो की प्रभू आम्हाला तू ताकीद दिलेली आहेस की प्रभू तू म्हणतोस की माझ्या इच्छेप्रमाणे तुमची इच्छा असावी. तुम्ही तुमच्या इच्छेने चालू नका, कारण तुम्ही तुमच्या इच्छेने चालाल तर कुठेतरी गडबडाल, कुठेतरी नाशात जाल. आणि प्रभू तू आम्हाला फटका मारल्यामुळे दिल्यामुळे प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. हे करेक्शन आम्ही स्वीकारतो प्रभू. हो प्रभू, आम्ही तुझ्या वचनामध्ये उणे पडलेलो आहोत. जसं प्रभू येसाव जो आहे याचे नेहमी लक्ष होतं ते दैहिक गोष्टीकडे होतो, परंतु याकोब जो आहे हा दिसायला तर थोडासा धूर्त वाटतो, परंतु त्याची इच्छा एकच होती प्रभू की तो पवित्र आत्मा त्याला मिळावा, तो ज्येष्ठत्वाचा अधिकार त्याला मिळावा. आणि प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो की याचं करेक्ट रेव्हलेशन हा जर संदेष्टान आम्हाला मिळाला नसता तर प्रभू आम्ही कधीच जाणू शकलो नसतो की याचं परफेक्ट रेव्हलेशन काय आहे. तर प्रभू तुला धन्यवाद देतो, या संदेशाबद्दल धन्यवाद देतो, या संदेशाबद्दल धन्यवाद देतो. आणि प्रभू आम्हाला तू फटके दिलेस त्याचा आम्ही स्वीकार करतो. आणि प्रभू तुझ्याकडे एकच मागतो की तू आम्हाला प्रत्येकाला पवित्र आत्म्याने चालव, लीड कर, गाईड कर, जेणेकरून आम्ही आमच्या जीवनामध्ये नेहमी तुझ्या इच्छेला स्थान द्यावं. दाय विल बी डन असं आम्ही नेहमी म्हणावं. म्हणून प्रभू तू आम्हाला प्रत्येकाला सहाय्य कर, प्रत्येकाला लीड कर, गाईड कर, अशी मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो. आजच्या संदेशाचा आम्ही स्वीकार करतो अंतःकरणापासून. भावाची सेवकाई तू आशीर्वादित कर, त्याला अधिकाधिक प्रकटीकरण दे, जेणेकरून प्रभू तुझी ही मंडळी जी आहे, तुझी पत्नी जी आहे मिसेस जीजस, ही परफेक्शनमध्ये यावी अशी तू दया कृपा कर, अशी मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो. सर्व स्थिती परिस्थितीबद्दल मी तुला धन्यवाद देतो. मान, महिमा, सन्मान, गौरव तुला देतो. पुढे वेळ समय तुझ्या हाती देतो. आम्ही परतीच्या प्रवासात आहोत, आम्हाला तू सहाय्य कर, जर्नी मर्सी प्रोव्हाइड कर, आणि सर्व काही महिमा, सर्व गौरव प्रभू तुला मिळते. सर्व स्थिती परिस्थितीबद्दल धन्यवाद देऊन पुढे वेळ समय तुझ्या हाती देऊन ही छोटीशी प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड मधुर आणि गौरवनात मागतो म्हणून तू ऐकण मान्य कर. आमेन, आमेन, आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची पवित्र आत्म्याची सहभागिता आणि प्रभू येशू ख्रिस्ता तू येईपर्यंत तुझ्या त्या परफेक्ट विनमध्ये आम्हाला तू ठेव, अशी मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो. आमेन. Till we meet, till we meet, till we meet at Jesus' feet. Till we meet, till we meet. Lord be with you till we meet again. Amen. Praise the Lord. Second, praise the Lord. God bless you.